होतोय आणि ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण करणं, ओबीसीच्या हक्काचं संरक्षण करणं आणि ओबीसींना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देणं हा या आजच्या मेळाव्याचा मूळ हेतू आहे. आमचा कुणाला विरोध आहे म्हणून आम्ही एकत्रित आलोय अशातला भाग नाही आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला कालही ओबीसी नेत्यांचा पाठिंबा होता, आजही ओबीसी नेत्यांचा पाठिंबा आहे आणि उद्याही ओबीसी नेत्यांचा पाठिंबा असेल. जे 10% वेगळं आरक्षण दिलेलं आहे त्याच्या समर्थनात आम्ही सगळे आहोत, त्या विरोधात आम्ही कुणी नाही आहे. आमचा विरोध आहे तो सगळे सोयरेला. आरक्षणाची एक पद्धत ठरलेली आहे. आरक्षण कशा पद्धतीनं द्यायचं आहे हे संविधानानं त्याचे काहीतरी नियम घालून दिलेले आहेत. मग ते एससीचं आरक्षण असेल, ते एसटीचं आरक्षण असेल, ते ओबीसीचं भटक्या विमुक्तांचं आरक्षण असेल, सगळे म्हणजे आपल्या वडिलांकडून आलेले सगळे, सोयरे म्हणजे आईकडून आलेले सगळे नातेवाईक. आपलं जे आरक्षण आहे ते मातृसत्ताक पद्धतीनं नाही, हे पितृसत्ताक पद्धतीनं आपल्याला आरक्षण मिळतं. म्हणून सगळे सोयरे या गोष्टीला आमचा विरोध आहे आणि ते कायद्यात टिकणार नाही आहे हे सगळ्या आंदोलनकर्त्याला समोरच्याही माहित आहे. मराठा समाजाच्या डोळ्यामध्ये धुळफेक ते आंदोलनकर्ते सुद्धा करतायत. ते सरकारला म्हणतायत तुम्ही या मराठा समाजाला सांगू नका, मी मराठा समाजाला सांगत नाही, सगळे सोयरेची अंमलबजावणी होणार नाही, हे सगळं माहित आहे. तरी सुद्धा मराठा समाजाची फसवणूक मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. आता सगळे सोयरे त्यांचं म्हणणं काय आहे की जे आईकडून आलेत त्या सगळ्यांना तुम्ही सर्टिफिकेट द्या. आता आपल्या इथं रामोसी समाजाचे माझे अनेक सहकारी इथं उपस्थित आहेत. याच महाराष्ट्रामध्ये रामोसी, बेरड आणि बेडर या 3 जाती राहतात. एकच आहेत, त्या नावं वेगळी आहेत. आणि त्यामधला बेडर आणि त्यामधला रामोसी हा एनटी मध्ये आहे आणि बेरड हा एससी मध्ये आहे. एकमेकाच्या रक्ताचे नाते आहेत. मग आता बेरड समाजाची मुलगी जर बेडर समाजात दिली असेल तर तुम्ही आमच्या रामोसी बांधवांना एससीचा दाखला देणार आहे का? हा आमचा सवाल सरकारला आहे. या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो कैकाडी समाज आहे, मराठवाड्यामधला जो कैकाडी समाज आहे हा एनटी मध्ये आहे आणि विदर्भातला कैकाडी समाज हा एससी मध्ये आहे, पण एकमेकाचे हे रक्ताचे नातेवाईक आहेत. मग इथल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि मराठवाड्यातल्या कैकाडी समाजाला तुम्ही एससीचा दाखला देणार आहे का? हा नुसता ओबीसीचा प्रश्न निर्माण होत नाही, हा एससी ला सुद्धा बाधा करणारा सगळे सोयरे हा विषय आहे, हा एसटी ला सुद्धा बाधा करणारा सगळे सोयरे विषय आहे. मी सरकारकडे हाही विषय मांडला की महाराष्ट्रातला धनगर समाज हा एनटी मध्ये आहे आणि आमचाच नेता आमचे मित्र उत्तमराव जानकर यांच्याकडे खाटीक धनगराचा दाखला आहे आणि हा उत्तमराव जानकरांचे महाराष्ट्रातले सगळे धनगर पाहुणे आहेत. मग तुम्ही त्यांना एससीचा दाखला देणार का? देणार का? दिला पाहिजे ना तुम्ही. असं जर सगळे सोयरे म्हणताय म्हणजे तुम्ही एससी वरती पण अन्याय करणार आहे. आणि म्हणून ही सगळे सोयरेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची जी फसवणूक सुरू आहे आणि ओबीसी मध्ये घुसखोरी करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तो हाणून पाडण्यासाठी या महाराष्ट्रातला सगळा ओबीसी एकत्रित येतोय, एकजूट होतोय. माननीय छगन भुजबळ साहेबांना पण सगळ्यांनी धन्यवाद दिला पाहिजे. मित्रांनो, ज्या परिस्थितीमध्ये ज्या ताकदीनं ते बाहेर पडले त्या परिस्थितीमध्ये छगन भुजबळांनी जे धाडस दाखवला, जे डेअरिंग दाखवला, आताच्या पिढीला त्यांच्याविषयी इतकं माहित नव्हता, त्यांच्या धाडसामुळं महाराष्ट्रातला बहुजन ओबीसी समाज एकत्रित आलाय. आपण त्यांच्या पाठीमागे ताकदीनं उभा राहायला पाहिजे, ठामपणे उभा राहायला पाहिजे. आज लक्ष्मण हाके सरांनी, नवनाथ मागमारेंनी आणि मंगेश हसानेनी पुण्यामध्ये आणि इकडं वडीगोद्रीला आंदोलन केला. तिथल्या सगळ्या लोकांनी ताकद उभा केली. आज हे गरजेचं आहे. आपण कुणाच्या विरोधात? गोपीचंद जातीवादी आहे, छगन भुजबळ जातीवादी आहे, व्यासपीठावरती बसलेले सगळे जातीवादी आहे. अरे ज्यांना वाटतंय गोपीचंद पडळकर जातीवादी आहे, या मंडपामध्ये समोर उपस्थित असणारा ओबीसी ज्यांना वाटतोय जातीवादी आहे, महाराष्ट्रामध्ये ज्यांची संख्या 54% आहे, तो ओबीसी तुम्हाला जातीवादी वाटतोय. त्या जातीवादी म्हणणाऱ्यांना माझा एक प्रश्न आहे, कालच्या लोकसभेला छगन भुजबळांनी कुणाला मतदान केलं? एका बाजूने गोडसे उभा होते, एका बाजूने वजे उभा होते, दोन्ही मराठा कॅन्डिडेट होते.
या सांगलीमध्ये गोपीचंद पडळकरांना तुम्ही समोर उपस्थित असलेल्या लोकांनी लोकसभेला कुणाला मतदान केलं? एका बाजूला संजय पाटील होते, दुसऱ्या बाजूला विशाल पाटील होते. कोल्हापूरमध्ये एका बाजूला शाहू महाराज होते, दुसऱ्या बाजूला मंडलिक होते. हात कणंगलेला धैर्यशील माने होते, दुसऱ्या बाजूला सतीश पाटील होते. कितीतरी मतदारसंघ आपण सांगू शकतो. तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणता. उद्या आमच्यातला एखादा निवडणूक लढवाय गेला का म्हणा हे जातीवादी आहेत. अरे जातीवादाशी आमचा काही संबंध नाही, पण आमच्या लोकांच्या हक्काचं संरक्षण करणं ही आमची जबाबदारी आहे, ते आमचं कर्तव्य आहे. आणि त्यासाठी कोणती आणि कसली किंमत मोजावी लागली तर त्या बाबतीमध्ये आम्ही मागे पडणार नाही. आणि म्हणून तुम्ही सगळ्या पक्षाच्या नेतृत्वाला विचारलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या ओबीसीनी सरकारनं भूमिका सांगितली आहे. सरकारचं म्हणणं आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण देणार आहे. छगन भुजबळ साहेबांच्या मीटिंग मध्ये तो विषय झाला, सगळ्या बैठकीमध्ये तो विषय झाला की ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही. मग त्या सगळ्या पक्षांना, तुम्ही आता सगळ्या पक्षातले कार्यकर्ते आहात, तुम्ही काय एका पक्षातले कार्यकर्ते नाही, एका नेत्याला मानणारे कार्यकर्ते नाही. जे जे ओबीसीचे कार्यकर्ते ज्या ज्या पक्षामध्ये आहेत त्या त्या पक्षाच्या प्रमुखाला जाऊन भेटा, तिथल्या आमदारांना, तिथल्या खासदारांना, आणि त्यांना लिखित स्वरूपामध्ये मागा की या महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये तुमची भूमिका काय आहे ते पत्रावरती लिहून तुम्ही द्या. आम्हाला कुणी मागितली तर आम्ही आमची भूमिका स्पष्ट लिहून देऊ की मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही, 10% जे वेगळं आरक्षण दिलाय त्याला आमचा पाठिंबा आहे, सगळे सोयरेला आमचा विरोध आहे. असं सगळ्या आमदारांच्याकडून, सगळ्या पक्षाच्या प्रमुखाकडून लिहून घ्या. शरद पवारांपासून उद्धव ठाकरेंपर्यंत, नाना पटोले, सगळ्यांच्याकडून लिहून घ्या. भुजबळ साहेबांनी जेव्हा हे आंदोलन उपोषण सुरू होतं तेव्हा एक मुद्दा चांगला मांडला. नंतरच्या मीटिंग मध्ये प्रकाश आंबेडकर साहेबांनी चांगला मुद्दा मांडला की सर्व पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलवा. का रे, तुम्हाला आता मतं पाहिजेत, तुम्हाला नुसता गोंधळ घालायचा आहे. आम्हाला सांगताय की आम्ही ओबीसीच्या बाजूला आहे, तिकडे सांगताय की आम्ही मराठा समाजाच्या बाजूला आहे. तुमची एकदा क्लिअर कट भूमिका आहे ती महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही कळू द्या आणि महाराष्ट्रातल्या 346 जाती असणाऱ्या ओबीसींना पण कळू द्या. बरोबर आहे का चूक आहे? कळली पाहिजे का नाही कळली पाहिजे? तुम्ही सगळे हात वर करून सांगा तुमची भूमिका कळली पाहिजे की नाही कळली पाहिजे. हे सगळ्या पक्षाच्या प्रमुखांनी लिहून दिलं पाहिजे. अरे राजकारणामध्ये जय पराजय होत राहतात. एखादी निवडणूक जिंकेल आम्ही नाही तर हरेल, त्याच्याशी आम्हाला फिकीर नाही आहे. पण आमच्या सर्वसामान्य लोकांचं हित ज्यामध्ये आहे आणि त्या हिताच्या आडवं जरी कुणी येत असेल तर त्याच्या विरोधामध्ये ठाम भूमिका घेणाऱ्यापैकी आम्ही व्यासपीठावरचे सगळे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे तुमच्या डोक्यामध्ये ते विषय ठेवू नका. आता माझं म्हणणं असं आहे की प्रत्येक पक्षानं 27% विधानसभेला ओबीसींना तिकीट दिली पाहिजे. 27%, बरोबर का? 288 च 27% काढा, काय 75-77 जागा होतील. तेवढी तिकीट द्या ना. तुम्ही आम्हाला तिकीट पण देणार नाही, तुम्ही आम्हाला उमेदवार पण देणार नाही, नुसतं ओबीसीचं मत सगळ्याला पाहिजे, असं कसं चालेल? असला धंदा आता चालणार नाही आहे. आमची जो बाजू ठामपणे घेईल. आणि आमचं संविधानिक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं दिलेला अधिकार आहे. आमची मागणी अवास्तव नाही आहे. अरे महाराष्ट्र सगळा अशांत केलाय आणि आता हे सगळे शांतता रॅली काढतायत. महाराष्ट्र सगळा अशांत आहे. महाराष्ट्राच्या पोटामध्ये जातीवादाचा कालवा उठलाय. महाराष्ट्रामध्ये जातीय तेढ निर्माण झाली आहे. मराठा समाजाचा पोरगा आला तर ओबीसी बरोबर बोलत नाही, ओबीसीचा पोरगा आला तर मराठा समाजाबरोबर बोलत नाही. 4 लोक मराठा समाजाची बोलत असली, ओबीसीचा 5वा तिथं आला, ते विषय बंद करतायत. ओबीसीचे 5 लोक बोलत असतील, तिथं मराठा समाजाचा माणूस आला तर ओबीसी बोलायचं बंद करतायत. ही आता गावगाड्यातली पारावरची परिस्थिती आहे. हे पान टपरीवरती, हॉटेलवरती, किराणा मालाच्या दुकानावरती ही परिस्थिती आहे. आणि ही परिस्थिती आपल्यासाठी, महाराष्ट्रासाठी निश्चितपणे चांगली नाही. म्हणून आपण सगळेजण ताकदीनं एकत्रित होऊया. संघटित झाल्याशिवाय तुमच्याकडे दुसरा, तिसरा, चौथा कुठलाच पर्याय नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला अधिकार दिले ते अधिकार संघटनेच्या जोरावरती आपल्याला टिकवावे लागतील. मी तर असा समजणाऱ्यापैकी एक कार्यकर्ता आहे. मला जन्म देणारा कुंडलिक बाबा पडळकर हा माझा जन्म देणारा बाप आहे. आणि ज्यांनी मला माणूस म्हणून जगण्याची संधी दिली, ज्या संविधानानं मला इथं बोलण्याची संधी दिली, लोकप्रतिनिधी होण्याचा अधिकार दिला, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझा दुसरा बाप आहे.
हे आपल्या सगळ्या बहुजनांच्यासाठी लागू होतं मित्रांनो. आणि त्यामुळं डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेलं जे संविधान आहे ते संविधानाच्या नुसार आपण चाललं पाहिजे. हे म्हणत होते संविधानावरती घालाय, अमुक आहे तमुक आहे. भुजबळ साहेब व्यासपीठावरच्या मंडळींनी काय भूमिका मांडली की परवा ते इथले खासदार विशाल पाटलांच्याकडे ओबीसीचे सगळे कार्यकर्ते की आम्ही ओबीसीचा मेळावा घेतोय. वडेट्टीवार साहेबांच्याकडे गेले होते. ते म्हणले इथून ओबीसीतून इथल्या काँग्रेसच्या नेत्यांनी आम्हाला सांगितलं पाहिजे. मग आता काँग्रेसचा नेता कोण विशाल पाटील त्यांच्याकडे हे गेले. ते म्हणले तुम्ही इथं कशाला मेळावा घेताय, कशासाठी तुम्हाला मेळावा पाहिजे, कशासाठी तुमचं काय प्रकार आहे. म्हणजे ह्याला 2-4 महिन्यातच इतक्या मिशा लांबच्या लांब आल्या. त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे, मी माझ्या मनाचं सांगत नाही. अरे बाबांनो, तुम्ही सांगली जिल्ह्यातल्या या सगळ्या गावांची यादी काढा, मताची यादी काढा. ओबीसी कधी जातीवाद करत नाही. तुम्ही सगळी लिस्ट बघा. ज्या गावामध्ये मराठा समाजाचं एकही मत नाही तिथल्या लोकांनी सुद्धा तुम्हाला मतं दिली. आपण जेव्हा आमदार आणि खासदार म्हणून निवडून जातो, लोकप्रतिनिधी होतो, तेव्हा आपण सगळ्यांचं होतो. तेव्हा आपण एका विशिष्ट समूहाचं राहत नाही. आणि म्हणून या गोष्टीचा सिरियसपणे विचार केला पाहिजे. आता इथं मैनुद्दीन बागवान आहेत व्यासपीठावरती. त्यांना मी बोललेलं कसं वाटेल मला माहित नाही. ते एकदम जयंत पाटलांचे राईट हँड आहेत, राईट हँड. आणि तुम्ही इथं बघितलं आमच्या पक्षाची सत्ता गेली म्हणजे भाजपमध्ये, आणि महापौर यांना करणार म्हणून सांगितलं होतं. आणि 15 मिनिटं अगोदर फॉर्म भरण्यापूर्वी मैनुद्दीन बागवांना सांगितलं की तुम्ही अर्ज भरायचा नाही, कारण मैनुद्दीन बागवान मुसलमान ओबीसी समाजातला छोटा कार्यकर्ता आहे. त्यांनी ज्यांच्यावरती विश्वास ठेवला त्यांचं तिकीट कट झालं आणि त्यांनी जवळच्या नात्यातल्या लोकांना उमेदवारी दिली. हे राजकारण सुरू आहे राज्यामध्ये. कुठपर्यंत तुम्ही बघत बसणार आहे? बघत बसायची गरज नाही. आपला हाय काय, ओबीसीचं जेवढं नुकसान व्हायचं ते झालंय. आता तुम्ही त्याची वाट बघू नका. कुणाच्याही पाठीमागे उगाच फिरत बसू नका. कुणाच्याही घोषणा देत बसू नका. राजकीय आरक्षण ओबीसीचं संपलंय. मी जबाबदारीनं बोलतोय, राजकीय आरक्षण संपलंय. सांगली जिल्ह्यामध्ये 62 जिल्हा परिषदच्या जागा आहेत. 27% काढा. किती जागा राहिल्या तुम्हाला बघा. नगरपालिका महानगरपालिकेमध्ये किती कुणबीचे दाखले आले बघा. आणि नगरपालिकेमध्ये ओबीसीच्या जागा रिझर्व किती आहेत बघा. ग्रामपंचायत मध्ये आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये जर हिशोब केला 750 गावापैकी 500 गावामध्ये तर ओबीसीचा आहे. राहिलेल्या 250 गावामध्ये तुमचं ग्रामपंचायतचं आरक्षण गेलाय. त्यामुळं आता तुमचं नुकसान कुठलं व्हायचं बाकी राहिलेलं नाही. शिक्षणातलं आणि नोकरीतलं आरक्षण टिकवण्यासाठी आणि राजकीय चळवळ उभा करण्यासाठी छगन भुजबळ साहेबांच्या पाठीमाग आपण सगळ्यांनी ताकदीनं उभा राहायला पाहिजे. पदोन्नतीतलं आरक्षण गेलं. आपली पोरं तलाठी म्हणून नोकरी झाली, सर्कल होणार, सर्कलचा नायब तहसीलदार होणार, नायब तहसीलदारचा तहसीलदार होणार. हे आरक्षण रद्द करून टाकलं 2021 ला. मोठा अन्याय केला. पीएसआय पोरं होते, पीएसआय चा परत एपीआय होतोय, एपीआय चा परत पीआय होतोय, पीआय चा डीवायसपी होतोय. आरक्षण गेला. नोकर भरती सुरू आहे महाराष्ट्रामध्ये. शिक्षकांची पदं भरली आणि या शिक्षणाच्या पदामध्ये रोस्टर घोटाळा केला. या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा बिंदू नामावलीचा रोस्टर घोटाळा सरकारमध्ये बसलेल्या काही अधिकाऱ्यांनी केलाय. कायदा काय म्हणतोय, एखाद्या आरक्षित जागेवरचा विद्यार्थी ओपन मेरिट मध्ये ओपन मधून भरती झाला तर त्याला ओपन मध्ये गणला जावा. मेरिट जर समजा 100 पैकी 98 लागलं आणि त्यामध्ये दलिताची पोरं, त्यामध्ये आदिवासीची, त्यामध्ये मागासवर्गीयाची पोरं 98 मार्काने ओपन मध्ये मेरिट मध्ये आली तर त्यांना आपल्या जागेवरती दाखवायचं नाही. पण हे सरकार मधले जे अधिकारी आहेत ते काय करतायत, आपली पोरं जे खुल्या गटात भरलेले आहेत त्यांना परत आरक्षित जागेवरती दाखवतायत. 20,000 शिक्षकाची भरती आली, 30,000ची आली आणि उद्या 1 लाखाची आली तर ओबीसीचा, एससीचा आणि एसटीचा त्यामध्ये फायदा होत नाही. तुम्ही जागे व्हा. एक दोघाचं तिघाचं हे काम नाही आहे. व्यासपीठावरती बसलेल्या नुसत्या लोकांचं हे काम नाही आहे. तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे. तुमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. तुमच्या सगळ्यांचं काम आहे या प्रत्येक गोष्टीची माहिती घेणं आणि त्याच्या मुळापर्यंत जाणं. आता महाज्योती नावाची संस्था काढली सरकारनं. आपला पाठिंबा सगळ्यांचा पाठपुरावा होता. बार्टी, सारथी, टीआरटीआय आपल्याला 300 कोटी रुपयापेक्षा कमी पैसे देत होते. आम्ही आवाज उठवला. तिथं छगन भुजबळ साहेबांनी आवाज उठवला. आम्ही आवाज उठवला. काय उठवला की आमची संख्या मोठी आहे, आमचे विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे, तुम्ही आम्हाला यामध्ये बजेट वाढवून द्या. आणि मी तुम्हाला आनंदाने सांगतो
या वर्षी 453 कोटीचं बजेट हे महाज्योतीसाठी मंजूर सरकारनं केलेलं आहे. सारथीसाठी 300, बार्टीसाठी 300, TRTI साठी 300 कोटीचं बजेट आहे. याचा फायदा घ्या. विद्यार्थ्यांच्यासाठी योजना आणली आहे भुजबळ साहेबांनी, अतुल सावे साहेबांनी. काय आहे योजना? सांगलीमध्ये आमचा विद्यार्थी आहे, वसतिगृहासाठी ऍडमिशन मागतोय, पण ऍडमिशन मिळत नाही. तर त्या विद्यार्थ्याला राज्य सरकार खोलीचं भाडं देत आहे. पण वाईट या गोष्टीचं वाटतंय, स्कीम जाहीर होऊन 1 महिना झालं, आपल्या पोरांनी 25,000 फॉर्म भरणं गरजेचं होतं. फक्त 1,000 फॉर्म भरलेले आहेत. आपल्या ओबीसीच्या पोरांना सांगा, अरे तुमच्या खोलीचं भाडं सरकार देतंय, बजेटमध्ये पैसे ठेवलेले आहेत. भुजबळ साहेब तिथं काम करतील, आम्ही तिथं काम करू. फॉर्म तरी भरायची जबाबदारी तुमची आहे. आता 31 तारखेपर्यंत मुदतवाढ केलेली आहे. ज्या मुलांना ओबीसीची मुलं आहेत त्यांना वसतिगृहामध्ये ऍडमिशन पाहिजे, त्यांनी फॉर्म भरून घ्या. धनगराच्या 21,000 पोरांना वसतिगृहामध्ये ऍडमिशन द्यायचं, त्याचे पैसे द्यायचे आहेत. 800 फॉर्म आलेले आहेत. एका बाजूला तुम्ही म्हणणार नेते काहीच करत नाहीत, नेते तिथं काम करणार, तुम्ही त्याची माहिती घेत नाही, तुम्ही त्याचे फॉर्म भरत नाही. असं कसं चालणार? तर या सगळ्या विषयामध्ये तुम्ही खोलामध्ये गेलं पाहिजे, ताकदीनं पुढे गेलं पाहिजे आणि ओबीसीचा एल्गार आपण जोरात केला पाहिजे. सुतार, लोहार, कुंभार, नाभिक, छोटे छोटे समाज आहेत, त्या लोकांशी बसलं पाहिजे, त्यांना ताकद दिली पाहिजे. या महाराष्ट्रातला धनगर, या महाराष्ट्रातला माळी, या महाराष्ट्रातला तेली आणि या महाराष्ट्रातला वंजारी हा संख्येनं मोठा आहे. त्यांनी मोठ्या भावाची भूमिका घेतली पाहिजे. वडार समाज आणि रामोशी समाज हा शक्तिमान आहे, बलदंड आहे, त्यांची साथ घेतली पाहिजे आणि या गावगाड्यातल्या सगळ्या ओबीसीना एकत्रित करून त्यांना न्याय दिला पाहिजे. पालात राहणाऱ्या लोकांची यादी काढली पाहिजे. आज आम्ही लढाई आरक्षणाची करतोय. 70% लोकांना आरक्षण काय आहे हे माहित नाही. आरक्षण कशाच बरोबर खातात हे त्याला कल्पना नाही. संध्याकाळी चूल पेटेल की नाही पेटेल हे त्याला माहित नाही. हे कला सादर करणारे आपल्या भटक्या जाती अनेक आहेत. त्यामध्ये वासुदेव आहे, बहुरूपी आहे, पिंगळा जोशी आहे, कुडमुड्या जोशी आहे, मर्याचा गाडेवाला आहे, कडक लक्ष्मीवाला आहे, शाहीर आहे, हिळबी आहे. ह्या लोकांचे वेगळे प्रश्न आहेत आणि म्हणून तुम्हाला सांगतो, आपण सगळेजण एकत्रित या, ताकदीनं एकत्रित या. भुजबळ साहेबांना धन्यवाद मी देतो. भुजबळ साहेब, तुमच्याविषयी मला पूर्वी कधी काही माहित नव्हतं. मी तुम्हाला कधी भेटलोच नव्हतो. राष्ट्रवादीच्या नेत्याला मी कधी आयुष्यात भेटलो नाही, तुम्हालाही माहित आहे, तुम्ही मंत्री होता. पण ज्या दिवशी मी अंबडला एल्गार मेळाव्याला आलो, एल्गार मेळाव्यामध्ये सगळे मंडळी होते आणि तुमची तडप बघितली, तुमचं काम बघितलं, आमच्या सारख्या कार्यकर्त्याला एक नवी दिशा मिळाली. काय त्यांचं वय आता 78 आहे. ते काय पुढे काय होणार, काहीतरी मिळेल. प्रत्येक राजकर्त्याला वाटतं की आपण त्यात गेलो तर काहीतरी मिळावं. आता माझं वय माझ्या सोबत आहे, पण भुजबळ साहेब आज 78 वयाचे आहेत. त्यांनी कुठला विचार केला नाही की माझं कसं होईल, काय होईल. राजीनामा त्यांनी पहिल्यांदा तिथं दिला आणि ते एल्गार मेळाव्याला अंबडला गेले. त्या दिवसापासून हृदयापासून मी तुमचा एक चाहता झालोय आणि तुमची भूमिका इथून पुढे घेऊन जाणं हे आमच्या सगळ्यांचं काम आहे, आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे, आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि गावगाड्यातल्या लोकांनी संघटित होणं, एकत्रित होणं, ताकदीनं बरोबर जाणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. नाहीतर गावात ग्रामपंचायतीची निवडणूक लागली, अरे सुताराला कसं तिकीट, अरे द्या ना, त्याची मतं घेतली ना आपण. 50-50 वर्ष मतं घेतोय, एकदा सुताराचा सरपंच करू, एकदा लोहाराचा करू, एकदा कुंभाराचा करू, देऊ ना. आपणच ज्या मोठ्या भावाच्या भूमिकेत आहेत त्यांनी चांगली भूमिका घ्यावी, एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ओबीसी. धन्यवाद गोपीचंदजी पडळकर, जोरदार स्वागत. आणि नंतर 2च मिनिटांमध्ये TP मुंडे बोलतील आणि अंतिम टप्प्यामध्ये आता मान्यवरांचे विचार व्यक्त करण्याची वेळ आलेली आहे. फक्त 2 मिनिटांमध्ये TP मुंडे, आपलं स्वागत. फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, संत भगवान बाबा यांच्या सर्व विचाराला अभिवादन. आजच्या या मेळाव्याचे प्रमुख पाहुणे, तुमचे आमचे सर्वांचे आदरणीय नेते, आदरणीय भुजबळ साहेब, ओबीसी समाजाचे
बहुजन पार्टीचे नेते प्रकाश अण्णा शेंडगे, व्यासपीठावर बसलेली सर्व मान्यवर आणि समोर बसलेल्या माझ्या ओबीसी, एससी, व्हीजीएनटी, दलित, मुस्लिम बांधवांनो, भगिनीनो आणि मातांनो, बराच वेळ झालेला आहे. बऱ्याच वक्त्यांचे भाषण झाली. या ठिकाणी फार उशीर होतोय. आता संयोजकांनी मला सांगितलं, म्हणून मी एवढंच आपल्याला सांगतो की आपण सर्व ओबीसीच्या बांधवांनी या जरांग्याच्या विरोधामध्ये उठाव करावा आणि त्याच्या बाजूनं ओबीसीच्या बाजूनं आपण सर्वांनी उभा राहावं, एवढंच या निमित्तानं बोलतो. आणि संयोजकांनी सांगितल्यामुळं या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद मुंडे साहेब. आणि यानंतर या भव्य अशा आपल्या समाज सकल ओबीसी समाज सांगली जिल्ह्याच्या वतीनं आयोजित या मेळाव्यामध्ये ज्यांचं महत्वपूर्ण योगदान आहे, एक धडाडीचे नेते आहेत माजी आमदार माननीय प्रकाश अण्णा शेंडगे. अंतिम टप्प्यामध्ये कार्यक्रम आलेला आहे. माननीय प्रकाश अण्णा शेंडगे आपल्या समोर येत आहेत. या तमाम महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, आरक्षणाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून सांगलीचं ग्रामदैवत गणपतीला वंदन करून या सांगलीतील बहुजनांचं दैवत श्री बिरोबाच्या नावानं चांग भलं म्हणून, अच्छा म्हणजे हळी द्यायची आहे बिरोबाच्या नावानं, तर ठीक आहे, हळी देऊया बिरोबाच्या नावाने. बिरोबाच्या नावानं, बिरोबाच्या नावानं, अरे चिंचळी मायाक्काच्या नावानं, सिद्धनाथाच्या नावानं या सांगली जिल्ह्यामध्ये ही बहुजनांची दैवत आहेत, म्हणून त्यांना वंदन करून आजचा कार्यक्रम या ठिकाणी आपण सुरू करत आहोत. आज या ठिकाणी ओबीसी आरक्षण बचाव महायलगाव मेळाव्याचं आयोजन या सांगलीमध्ये या ठिकाणी पहिल्यांदाच करण्यात आलं. या मेळाव्यास व्यासपीठावर ओबीसीचे योद्धे, तुम्हाला सगळ्यांचे मार्गदर्शक छगन भुजबळ साहेब, उपस्थित सर्व मान्यवर, मी सगळ्यांची नावं घेऊन वेळ घेत नाहीये, क्षमा असावी. या ठिकाणी जमलेल्या माझ्या तमाम ओबीसी बंधू आणि भगिनीनो, या सांगलीने कृष्णामाईच्या पाण्याच्या पुराचा वेढा अनेक वेळा पाहिलेला आहे, परंतु आज या सांगलीला ओबीसींच्या महापुराचा विळखा आज पडलेला आहे. आणि या पुरामध्ये अनेक प्रस्थापित संस्थानिकांची संस्थानं या पुरामध्ये वाहून गेल्याशिवाय राहणार नाहीत अशी अपेक्षा आजच्या मेळाव्याकडे मी व्यक्त करतो. जवळपास 30 वर्षापूर्वी याच सांगलीमध्ये शिवाजी बापू शेंडगे यांनी शिवाजी स्टेडियमवरती असाच एक मोठा धनगरांचा मेळावा घेतला होता आणि त्याच्यामध्ये स्वर्गीय राजीव गांधींना या ठिकाणी त्यांच्या खांद्यावर घोंगडे देऊन त्यांना ढोल वाजवायला लावून या ठिकाणी धनगर समाजाला एनटीचं आरक्षण हे ओबीसी मधलं 3.5% वेगळं आरक्षण दिलं. आणि आज तेच आरक्षण वाचवण्यासाठी त्या ओबीसी मधल्या धनगर समाजाचं एनटीचं आरक्षण
आणि तमाम ओबीसी बांधवांचं आरक्षण वाचवण्यासाठी आरक्षण बचाव महाएल्गार मेळाव्याची पाळी तुम्हा महामंडळीवर आलेली आहे. आणि म्हणून हा मेळावा घेण्याचं कारण हेच आहे की आपलं आरक्षण आता गोपीचंदने सांगितलंय राजकीय आरक्षण संपलेलं आहे. फक्त जे काय शिल्लक आहे ते आपलं शिक्षणामधल्या जागा आणि नोकऱ्यांच्या मधले काही जागा शिल्लक आहेत. आता त्या वाचवायच्या असतील तर या महाराष्ट्रातील तमाम तेली माळी साळी कोशी धनगर समाज वडार या सगळ्या ओबीसीने एकत्र येऊन लढलं तरच ते शक्य होणार आहे. कारण हा मराठा समाज जो आपण आता पण मोठा भाऊ समजत होतो, आज त्या मोठ्या भावानं आपली जी भाजी भाकरी आहे, आपलं जे ओबीसीचं आरक्षण आहे, आपलं जे एनटीचं आरक्षण आहे, त्याच्यावरती हल्ला बोल केलेला आहे. दिवसा ढवळ्या त्याच्यावरती दरोडा टाकलेला आहे. आणि आपल्या मुलाबाळांचं आरक्षण वाचवायचं असेल तर तुम्हाला सगळ्या मंडळींना एकत्र एवढंच लढावं लागेल. आणि जर नाही लढलो तर आपल्या पुढच्या पिढ्या या महाराष्ट्रामध्ये यांच्या गुलाम म्हणून राहतील. पुढच्या पिढ्या उद्ध्वस्त होतील. पुन्हा आपल्याला मेंढपाळी आणि ऊसतोडी करायची पाळी येईल. आणि म्हणून आपल्याला एकत्र येऊन लढा करावा लागेल. जरांगे पाटील, याच सांगलीमध्ये मराठा समाजाचा मोर्चा निघाला. सकल मराठा मोर्चा 1,00,000 लोकांचा मोर्चा निघाला. कोणी नेतृत्व केलं मोर्चाचं? या मोर्चाचं नेतृत्व या जिल्ह्यातील प्रस्थापित मराठा नेत्यांनी केलं. काय मागण्या होत्या त्यांच्या? त्याचं नेतृत्व करणारे संजय काका पाटील, त्याचं नेतृत्व करणारे जयंत पाटील, विशाल पाटील, प्रतीक पाटील, आमके पाटील, सगळे पाटील. त्याच्या मागण्या काय होत्या? की आम्हाला आरक्षण हवंय. ते कुणालाही धक्का न लावता आम्हाला आरक्षण पाहिजे. ओबीसीला तर मुळी धक्का लावून लावता आम्हाला पाहिजे. 50% वरचं प्रवर्ग करून पाहिजे. आणि असे 58 मोर्चे निघाले महाराष्ट्रामध्ये. त्या 58 मोर्चा, लाखोंच्या मोर्चामध्ये 40% जनता ही ओबीसी आणि धनगर होते. त्यांनी त्या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिला. मी सुद्धा कोल्हापूरमध्ये जाऊन त्यांच्या मोर्चामध्ये जाऊन जाहीर मागणी केली आणि पाठिंबा दिला की या महाराष्ट्रामध्ये गरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे. परंतु त्या मागण्या व्हायला बाजूलाच आता हे जरांगे नावाचं उठलंय आणि म्हणते आम्हाला आरक्षण फक्त ओबीसीतलंच पाहिजे. आणि जर ओबीसीतलं आरक्षण नाही दिलं तर ह्याला सुट्टी नाही, त्याला सुट्टी नाही, ह्याला बघतो, त्याला हलवतो. अरे काय लावले? ह्याला शिवीगाळ, त्याला शिवीगाळ, भुजबळाला शिव्यागाळ. मी जरांगेला सांगितलं, अरे शिव्यांचा उगम आहे ना, शिवीगाळाचा ना, शिव्याचा उगम आमच्या भटक्या मुक्ताच्या वाड्या वस्त्यावरती आणि पालावर होतो. त्या सुरू झाल्या तर तुम्हाला ऐकण्यासाठी तुमचे कान सुद्धा शाबूत राहणार नाहीयेत. पण आम्हाला तिकडे जायचं नाही. आमचं मागणं एवढंच आहे की तुम्हाला जे घ्यायचं तुम्ही घ्या. 50%च्या वरचं जे काय तुम्हाला 10% आरक्षण दिलेलं आहे त्याला आमचा पाठिंबा आहे. पण तुम्ही जर ओबीसीतून मागण्याचा जर तुम्ही अट्टहास केला तर मग मात्र हा ओबीसी समाज हा रस्त्यावरची लढाई तुमच्या सोबत सुद्धा करायला मागे पुढे पाहणार नाही. अरे ह्याला भुजबळ साहेबांना दिवसा ढवळ्या त्या ठिकाणी इतकं टोल केलं गेलं. आम्ही सकाळ सकाळी गायकवाड साहेब होते, टीपी मुंडे साहेब होते, आम्ही सगळे भुजबळ साहेबांच्या बंगल्यावर पोहोचलो आणि सांगितलं आता भुजबळ साहेब आता घरात बसायचं नाही, आपण सगळे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी बाहेर पडूया. आपला राजीनामा त्या ठिकाणी सरकारला द्या आणि या ओबीसीच्या संरक्षणासाठी भुजबळ साहेब आपल्याला रस्त्यावर उतरला पाहिजे. आणि ते महाएल्गार मेळावे सुरू झाले. लाखांचे 2-2 लाखांचे मेळावे त्या मराठवाड्यामध्ये जरांग्याच्या छातीवर नाचून त्या ठिकाणी जालन्यामध्ये आम्ही मेळावा घेतला. काय झालं त्या मेळाव्यामध्ये? अरे जर ते मेळावे भुजबळ साहेबांना आम्ही घेतले नसते, गावागावामध्ये ह्या ओबीसीची ही जी छोटी छोटी आहेत त्यांना गावागावामध्ये त्या ठिकाणी त्यांना ठेचून मारले असते. आणि म्हणून आम्हाला बाहेर पडावं लागलं. जेव्हा उदार होऊन बाहेर पडलो या ठिकाणी जरांगेच्या मागण्या आता काय की सुरुवातीला मागणी केली निजामाची. का निजामाच्या त्या भागामध्ये काही मराठ्यांच्या कुणबी नोंदी राहिलेल्या आहेत. आम्ही आणि भुजबळ साहेबांनी ठीक आहे काय थोडे असते देऊन टाका. नंतर मागणी बदलली.
नाही म्हणजे सगळ्यात मराठ्यांना दिले पाहिजे. नंतर मागणी बदलली, सगळ्या महाराष्ट्रातल्या मला दिली पाहिजे. नंतर मागणी बदलली, सगळ्या स्वरांना दिली गेली पाहिजे. नंतर आता मागणी काय करतोय, आता म्हणतोय की 3 मागण्या मराठ्यांना दिल्या पाहिजेत. एससीबीसी बी द्यायला पाहिजे, ईडब्ल्यूएस बी द्यायला पाहिजे, त्या ठिकाणी कुणब्याचे दाखले बी द्यायला पाहिजे. 57 लाख कुणबी दाखले दिले, 80% मराठे ओबीसी मध्ये घुसवलेत असं जरांगे म्हणतोय. फक्त 20% झालेले आहेत, ते झाले की आमचं संपलं. म्हणजे आपल्या छाताळावरती हे मराठे हे दिवसा ढवळ्या आपल्याला नाचतायत. त्याला थांबवायचं असेल तर भुजबळ साहेब असतील, पडळकर असतील, हाके असतील, सगळ्या नेत्यांच्या पाठीमागे आपल्याला ठामपणे उभा राहावं लागेल. आणि हा ओबीसीचा लढा हा आपल्याला शेवटपर्यंत लढावा लागेल. या ठिकाणी ते म्हणते की आम्ही आता म्हणतात, आजच म्हणले आम्ही धनंजय मुंडेला पाडू, आम्ही त्या पाडू, मागे तर म्हणजे भुजबळाला पाडू. मी म्हणलं अरे तुम्ही काय भुजबळाला पाडाल, आम्ही तुमचे 160 मराठी आमदार पाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशी जाहीर भूमिका त्या ठिकाणी घेऊन आम्ही बाहेर पडलोय. अरे आपण 60% आहोत ना या सांगली जिल्ह्यामध्ये, सगळे आमदार मराठा, 70% ओबीसी आणि 100% आमदार मराठा. काय चाललंय काय या ठिकाणी? आमचा हक्काचा वाटा ह्या सत्तेतला आम्हाला मिळणार आहे की नाही? आणि म्हणून हा सत्तेचा वाटा आपला जो आहे तो वाटा आता आपल्याला मागून मिळणार नाही. आपल्याला आता ह्यांच्या नरड्यात हात घालून तो हिसकावून घेतल्याशिवाय आपण आता स्वस्थ बसायचं नाही. आता विधानसभेचा रणशिंग येत आहे, तुम्ही आम्ही ठरवायचं आहे. जरांगे ठरवलं नाही, मी जरांगेने सांगितलंय की तुम्ही पाडू शकत नाहीये का, तुमची संख्या किती आहे? 8% ते फक्त 12% मराठा समाज आहे. या ठिकाणी 60% ओबीसी आहे. आज ओबीसी समाज 5,000 मुस्लिम समाज या ठिकाणी आलेला आहे. मुस्लिम समाजाचे नेते या ठिकाणी आलेले आहेत. आजपर्यंत मुस्लिम समाजाला अंधारात ठेवलेला आहे, त्यांना माहीतच नाही की ते ओबीसी मध्ये आहेत. मुस्लिम समाजाला मालूमही नाहीये की ओबीसी में आहे. अरे तुम्ही आमच्या सोबत या, तुमचा मुलगा सुद्धा डॉक्टर होईल, तुमचा मुलगा वकील इंजिनियर होईल. आता ह्यांची इच्छा आहे की तो चोर चक्का झाला पाहिजे, त्याला टेरिस बनवायला पाहिजे. हमारे साथ में आ जाओ, आज ये महाराष्ट्र का ओबीसी और मुस्लिम एकजुट के महाराष्ट्र में किसकी सत्ता आएगी? ये महाराष्ट्र का ओबीसी और मुस्लिम ये आगे ठहरने वाला है. इसलिए तमाम महाराष्ट्र के मुस्लिम समाज को मैं आह्वान करता हूँ, चलो एक साथ में जुट जाए, एक साथ में जुट जाए. अपना आरक्षण अपन बचाएंगे, अपना हक, अपना सत्ता में जो वाटा है वो अपन लेंगे. और इसके बाद में या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तेलीमाळी, साळी, कोष्टी, कुंभा, धनगर, वडा यांची पोरं आपल्याला पाठवायची, मुस्लिमांची पोरं पाठवायची, दलितांची मुलं पाठवायची आहेत. आता ह्यांच्या सत्तांच्या उचलायचं आपला बंद करायचं आहे. आणि म्हणून हे एल्गार मेळावे आपण घेत आहे. या एल्गार मेळाव्यातून आम्ही सरकारला इशारा देत आहोत, जर तुम्ही जरांगेचं ऐकून जर सगळ्या सभेचा जे तुम्ही काढाल तर या विधानसभेमध्ये जरांगे तुमचा एक पण आमदार पाडू शकणार नाही. पण हा ओबीसी आणि मुस्लिम समाज तुमचे सगळे आमदार त्यांना पाडून त्यांना घरचा रस्ता दाखवण्याची ताकद हे फक्त ओबीसी समाजामध्ये, हे लक्षात घ्या. आणि म्हणून हा सगळे स्वराचा जी आपण काढू नये. जे कुणबी दाखले दिलेले आहेत, जे बोगस कुणबी दाखले ते रद्द केले गेले पाहिजेत. अशा प्रकारच्या मागण्या आजच्या मेळाव्याच्या आहेत. आणि पुन्हा एकदा या सत्तेतला वाटा हा आपल्याला घ्यायचा असेल तर विधानसभा जी आहे आपल्या मुलांनी लढली पाहिजे. ज्या दिवशी पारावरती, चावडीवरती तेलीमाळी, साळी, कोष्टी, कुंभा, धनगर, वडा एकत्र येतील त्या दिवशी यांचा सरपंच पण या महाराष्ट्रामध्ये येऊ शकत नाही. ही खरी वस्तुस्थिती आहे. म्हणून त्या तयारीला लागा, लढाई सुरू करा आणि आपलं आरक्षण वाचवा आणि सत्तेतला वाटा आपला हिसकावून घ्या. एवढंच आपलं या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार, जय ओबीसी, जय धन्यवाद. भीम. आता उठू सारे रान असं आवाहन केलंय मान्य प्रकाशअण्णा शेंडगे यांनी. आणि यानंतर उपोषण करते सन्माननीय प्राध्यापक लक्ष्मण हाके. जोरदार स्वागत. माननीय प्राध्यापक लक्ष्मण हाके ते आपणासमोर येत आहेत. रयतेचं राज छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राला पुरोगामी विचारांची ठेवण प्राप्त करून देणाऱ्या फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, नरवीरराजे उमाजी नाईक, पुण्यश्लोक मातोश्री अहिल्यादेवी होळकर आणि त्याचबरोबर महात्मा बसवेश्वर असतील, जीवा महाले असतील, शिवा काशीद असतील, या माझ्या विचारपीठावरती जेवढ्या जेवढ्या मान्यवरांच्या प्रतिमा लावलेल्या आहेत, सेवालाल असतील, भगवान बाबा असतील, बिंदेश्वरी प्रसाद मंडल, ज्यांच्या नावानं तुम्हाला आम्हाला तुमच्या आमच्या सामाजिक न्यायाचे हक्क आणि अधिकार मिळाले, विश्वनाथ प्रताप सिंग असतील, दिबा पाटील असतील, म्हणजे या विचारपीठावरती तुमच्या आमच्या बहुजनामध्ये जन्माला आलेल्या जेवढ्या जेवढ्या मान्यवरांच्या प्रतिमा लावलेत आणि तुमच्या आमच्यामध्ये जन्माला आलेल्या सगळ्या बहुजन प्रेरणा स्त्रोतांना मानाचा विनम्र असा अभिवादन करतो आणि सभेचा संकेत तोडून मी डायरेक्ट मुद्द्याला सुरुवात करतो. इथं मान्यवर मंडळी बसलेली आहेत. बंधूंनो, या महाराष्ट्रामध्ये काही गोष्टी बोलाव्या लागतील. हा लक्ष्मण हाके तुमच्या समोर उभा आहे. मी तुम्हाला अगदी विचारानं जबाबदारीनं काही गोष्टी तुमच्या समोर मांडेन. माझ्यावरती एक कायम आरोप केला गेला या महाराष्ट्रामध्ये जरांगे आणि त्याला सल्ला देणाऱ्या सगळ्या मंडळींनी की हा भुजबळ साहेबांचा चेला आहे, भुजबळ साहेबांचा हा प्रस्तावित म्हणजे भुजबळ साहेब सपोर्ट करतात आणि हा जाऊन आंदोलनाला बसतो. त्या माणसांना माझं सांगणं आहे, अरे माझं गाव सांगोला तालुक्यामध्ये जुनोनी जुजारपूर आहे आणि त्या वडी गोद्री अंतरवली सराटीच्या वेशीवरती नवनाथाबा वाघमारे आणि आम्ही तिथं उपोषणाला बसलो. त्या दोन्ही गावामधलं अंतर भुजबळ साहेब 368 किलोमीटर आहे आणि भुजबळ साहेबांना माणूसच निवडायचा होता तर या महाराष्ट्रातल्या 12 करोड जनतेपैकी मीच कसा काय सापडलो या प्रश्नाचं उत्तर सुद्धा ते देऊ शकत नाहीत. बाबांनो, या महाराष्ट्रामधल्या ओबीसीचं, विजयंतीचं, एसबीसीचं आरक्षण आज चॅलेंज झालंय. मुस्लिम समाजातल्या ओबीसीचं आरक्षण जवळ जवळ गेलेलं आहे. गेल्या 3 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये पंचायत राज म्हणजे सरपंच पदापासून ते महापौर पदापर्यंत, सभापती पदापर्यंत या महाराष्ट्रामधल्या 56,000 जागा डावलल्या गेल्यात आणि या लोकल बॉडीच्या पंचायत राजच्या निवडणुका होत नाहीत. भुजबळ साहेब, गेल्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये त्या कोर्टामध्ये हेअरिंग सुद्धा झालेलं नाही. सरकारनं विनंती केली पाहिजे की आमच्या ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात ही सुनावणी झाली पाहिजे आणि आमच्या लोकांना रिझर्वेशन मिळालं पाहिजे. या विचारपीठावरती मला काही जबाबदारीने गोष्टी मांडायच्या आहेत. या सांगली जिल्ह्यामधले पडळकर साहेब, आप्पा, या सांगली जिल्ह्यामधल्या सांगली मिराज कुपवाड महानगरपालिकेच्या माजी महापौर संगीताताई खोत, आमचे मैनुद्दीन बागवान, आमचे विष्णू माने, या सांगली जिल्ह्यातल्या काही नेत्यांना निमंत्रण द्यायला गेले. साहेब, मी जबाबदारीने बोलतोय. निमंत्रण द्यायला गेल्यानंतर विश्वजित कदम नावाच्या माणसानं या मंडळींचा पान उतारा केला. तिथं काय म्हणले ते मी वास्तव तुमच्या समोर मांडतो, कारण माझ्या ह्या जनतेला कळलं पाहिजे काय चाललंय नक्की या महाराष्ट्रामध्ये. विश्वजित कदम नावाचा माणूस, अमित पारेकर नावाचा आमचा कार्यकर्ता आहे, त्यांचाच कार्यकर्ता आहे काँग्रेसचा, तो समोर उभा होता. ही मंडळी आमची सगळी त्यांना विनंती करायला गेली की या महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवारांना तुम्ही तसा मेसेज द्यावा. तर ते विश्वजित कदम त्या अमित पारेकरांना नाव घेऊन बोलले, काय रे अमित पारेकर, तुझे सगळे ओबीसीचे लोक इथं आलेत, हक्क आणि अधिकाराची भाषा बोलतायत, आरक्षणाची भाषा बोलतायत, तुला आरक्षण घेऊन राष्ट्रपती बनायचंय का? काय बोलले आप्पा? बोलावं लागेल, या लोकांना कळायला पाहिजे. विश्वजित कदम म्हणाले तुला राष्ट्रपती व्हायचंय का? भुजबळ साहेब, ओबीसी आरक्षणानं पंचायत राज मध्ये तुम्हाला आम्हाला रिझर्वेशन दिलंय, विधानसभेत नाही दिलं, लोकसभेमध्ये नाही दिलं, अर्धा मंडल आयोग इम्प्लिमेंटच झाला नाही. आम्ही आमदारकीचं तिकीट मागायला गेलो नव्हतो विश्वजित कदमांना. ताई, बरोबर आहे का मी बोलतोय ते? आमचे विष्णू माने कुठे आहेत? बरोबर आहे का बोलतोय ते? तुम्ही आमदारकीचं तिकीट मागायला गेला होता. सांगलीमध्ये 8 जागा आहेत, 1 जागा कायद्याने रिझर्व आहे म्हणून 1 जागा रिझर्वेशन मधून येते आणि 1 जागा इथली सोडली तर 6च्या 6 आमदार कोण आहेत आणि माझ्या सांगली जिल्ह्यातली जनता कोण आहे या प्रश्नाची उत्तरं तुम्ही सगळ्या लोकांनी आम्हाला दिली पाहिजेत. ओबीसीची बाजू मांडत असताना सगळ्यांच्या भावनांचा विचार केला गेला पाहिजे.
संविधानामध्ये सगळ्यांना गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. काय सांगतं आमचं संविधान? संविधान आमचं सांगतं गावगाड्यामध्ये इथल्या व्यवस्थेमध्ये गेल्या हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये ज्यांच्या बाबतीत दुय्यम वागणूक दिली गेली, ज्यांना मानवतेची वागणूक नाकारली, अशा लोकांना निर्णय प्रक्रियेमध्ये घेण्यासाठी प्रतिनिधित्व म्हणून रिझर्वेशन दिलंय. आणि ही माणसं काय म्हणतात? भुजबळ साहेबांनी खूप खाल्लंय, गेली 70 वर्ष खाल्लंय. अरे जरांगे, मंडल आयोग इम्प्लिमेंट कधी झाला? 1994 ला. आणि हा काय म्हणतो 70 वर्ष आमचं तुम्ही खूप खाल्लंय. याच्या पलीकडे जबाबदारीने सांगेन, या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये पडळकर साहेब 52% नाही ओबीसी, 60% ओबीसी आहे. आयोगावर काम केलं वडेट्टीवार साहेबांनी, भुजबळ साहेबांनी मला तिथं संधी दिली. 52% ओबीसी नाही, 60% या महाराष्ट्रामध्ये ओबीसी आहे. 60% होऊ द्या कास्ट वाईज सेन्सस. आमची तयारी आहे. साता समुद्रा पलीकडून आलेल्या इंग्रजांनी कास्ट वाईज सेन्सस केला शेवटचा 1931 ला. त्यावेळी 52% ओबीसी आणि 2024 मध्ये कमी झाला 40%. ती सुक्रे समिती काय आहे बघा तुमची समिती. लाज वाटते साहेब हे सांगायला, या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये एखाद्या जातीचं मागासलेपण तपासायचं असेल तर 12 करोड जनतेचा सोशो इकॉनॉमिकल सर्वे करावा लागतो, तुलनात्मक सर्वे करावा लागतो. आणि मग कोण मागास, अण्णा कोण पिछडलाय, कोण शिक्षण प्रक्रियेच्या बाहेर आहे, कुणाचं कायद्याच्या सभागृहातलं प्रतिनिधित्व आहे, याचा तुलनात्मक अभ्यास करावा लागतो. आमच्या सुक्रे आयोगानं, भुजबळ साहेब, आमच्या सुक्रे आयोगानं फक्त 2च जातींचा सर्वे केला, ओपन आणि मराठा. दोघांचा सर्वे केला. बरोबर आहे का ससाने साहेब? तुम्ही वकील आहात. अरे तुलनात्मक अभ्यास व्हायला पाहिजे ना. आणि तो सर्वे असा झाला आप्पा, एका बाजूला प्रश्नपत्रिका दिली आणि दुसऱ्या बाजूला उत्तर पत्रिका दिली. सोशल मीडियावर सांगितलं, घर पक्का आहे का तर नाही म्हणून सांगा, दारात गाडी आहे का नाही म्हणून सांगा, घरात नोकरीला आहे का नाही म्हणून सांगा. कॉलेजला गेला होता का कधी तुम्ही सगळी मंडळी कॉलेजला? अरे या जबाबदारीने बोलतोय, आयोगावर काम केलंय मी. त्या आयोगाच्या अध्यक्षांनी मास कॉपी केली, मास कॉपी या महाराष्ट्रात. हे काय बोलतोय तुमच्या समोर? एका बाजूला प्रश्नपत्रिका दिली आणि दुसऱ्या बाजूला उत्तर पत्रिका दिली आणि 10% आरक्षणाची शिफारस केली. आमच्या भुजबळ साहेबांना त्या सभागृहात 1 दिवसाच्या अधिवेशनात बोलू दिलं नाही. चिल्लर लोकांनी, मी जबाबदारीने बोलतोय साहेब, या माझ्या तरुणांना ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत. आणि मग ती जी माहिती गोळा केली ती खरी का खोटी, ही क्रॉस व्हेरीफाय करण्यासाठी ना आयोगाकडे कुठली यंत्रणा होती, ना राज्य सरकारकडे कुठली यंत्रणा होती. अण्णा अहो ती माहिती भरली, ती खरी का खोटी भरली, ते क्रॉस व्हेरीफाय कसं करायचं? मग या मास कॉपीच्या माध्यमातून 10% रिझर्वेशन दिलं. पडळकर साहेब, आरक्षणाच्या बाबतीमध्ये तुमची ठाम भूमिका असली पाहिजे. आमचे भुजबळ साहेब घेतात ठाम भूमिका. आमचं काय म्हणणं आहे? अरे तो आयोग काय म्हणतोय बघा, सुप्रीम कोर्ट काय म्हणतोय बघा. अरे आमच्या गावगाड्यामधल्या माळी, साळी, कोळी, तेली, हटकर, धनगर, सनगर, वंजारी, लोणारी, परीट, गुरव, गडशी, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, तुफानी जातीमध्ये जन्माला आलेले बेरड बेडर, रामोशी, वडार, आमच्या मुस्लिम समाजामधले छप्परबंद, बागबान, कासार, तेली, तांबोळी. साहेब, ही लोक जर मागास झाली असतील तर या महाराष्ट्रामध्ये पुढारलंय कोण? या प्रश्नाचं उत्तर या महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांनी दिलं पाहिजे. मागास शोधायचं ना तुम्हाला. या महाराष्ट्रामध्ये सत्य आणि वास्तवापासून दूर करणारी या महाराष्ट्राच्या विधानसभेमधले सगळे आमदार आहेत, या महाराष्ट्रामधले सगळे खासदार आहेत. या सगळ्या लोकांना माझं सांगणं आहे, मनामध्ये ठाम विश्वास ठेवायचा, मनामध्ये ठाम विश्वास ठेवायचा.
मनामध्ये ठाम विश्वास ठेवायचा. काय विश्वास ठेवायचा? गावगाड्यामध्ये तुम्ही आम्ही 60% आहोत. किती टक्के आहोत? आणि मग काही पक्षांना जर चिंता पडली असेल, नुसत्या ओबीसी वर माणसं निवडून येत नाहीत, तर त्या लोकांना सांगायचं 288 पैकी आम्हाला किती देणार? पडळकर साहेब 27% नाही, 50% जागा आमच्या ओबीसींना मिळाल्या पाहिजेत. 50%. आणि सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्यांना सांगा, आमच्या हक्काविषयी अधिकाराविषयी तुम्ही कायद्याच्या सभागृहामध्ये किती बोलला. आमच्या ओबीसीचं आरक्षण चॅलेंज होत असताना, मंत्रिमंडळामधल्याच भुजबळ साहेबांना टार्गेट केलं जात असताना तुम्ही काहीच बोलत नाही. आम्हाला इग्नोर केलं. आमच्या ओबीसींच्या मताचा अधिकार काढून घेतला. अरे आमच्या कुठेतरी आता खोतताई महापौर झाल्या होत्या, कुठेतरी आमचे विष्णू माने नगरसेवक होत आहेत. अप्पा हे जर आरक्षण गेलं तर तुमची माणसं राजकारणात दिसणार नाहीत, कायद्याच्या सभागृहात दिसणार नाहीत, निर्णय प्रक्रियेमध्ये दिसणार नाहीत. तुम्ही जातीमध्ये बसा भांडत. अरे महात्मा फुले बनायचे, सत्य वाचून सकळ कळा. काय झाल्या अवकळा. राजसत्ताने राजपाट मागून मिळत असतो का? पडळकर साहेब बसले तिथं, मी सारखं नाव घेतोय त्यांचं. राजसत्ताने राजपाट मागून मिळत नसतो, तर तो नेहमीच हिसकावून घ्यायची तयारी तुमची असली पाहिजे. अरे तिकीट मागायला जायचं नाही माने साहेब, मैनुद्दीन भगवान साहेब, तिकीट नाही मागायला जायचं. अरे त्यांच्या मनामध्ये धडकी भरली पाहिजे, या लोकांना तुम्हाला आम्हाला तिकीट द्यायचंय. या लोकांना सुद्धा विचारात घ्यायचंय. आणखीन एका प्रश्नाचा उल्लेख करतोय तू भुजबळ साहेब. जरांगे पाटील काय म्हणले? या भुजबळांनी सगळं खाल्लंय. सांगतो, उत्तर देतो. त्या मुख्यमंत्र्याच्या सल्लागारांना इथं पाठवा, अटॉर्नी जनरलला पाठवा, सचिवाला पाठवा. या माझ्या फुले शाहू आंबेडकरांच्या समतेच्या पूर्व महाराष्ट्रामध्ये 60% ओबीसींना किती टक्के बजेट मिळायला पाहिजे? तुम्ही हात वर करून सांगा. 60% लोकांना किती टक्के बजेट मिळालं पाहिजे? ऐकायला आलं नाही. आता मी पुढचं बोलू का? 60% लोकांना. अरे 50% नाही, बर 50 जाऊ द्या. 40% नाही, बर 25 नाही, 10%. अरे 10% तर मिळालं पाहिजे की नाही? नाही, बर सगळं जाऊ द्या. 5% नाही. 60% ओबीसी, विजयंती, एसबीसी, मुस्लिम समाजातला क्राऊड. या लोकांना लाज वाटते तुमच्या समोर सांगायला. 0.4%, 0.6%. आणि भुजबळ साहेब आत्ताच बजेट बघा 1% गेलंय. 1%. 60% ओबीसींच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनासाठी या आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये 1% बजेटरी तरतूद आहे. अरे जरांगे खुळखुळा. कारखाने बंद पडले ना यांचे कारखाने. अरे 1500 कोटी, 1200 कोटी. आमचं ते मोहिते पाटील 1,200 कोटी. भुजबळ साहेब निवडणुकीच्या अगोदर 1 दिवस प्रवेश केला, तिकीट घेतलं, निवडून आलं. बोलावं लागेल साहेब, काय करणार? आम्ही पोरं ठोर आहे. जनतेतल्या माणसांचा आम्ही पब्लिक मध्ये फिरतोय. 2-5 मिनिटात मी कन्क्लूड करेन. अरे 1500 कोटी रुपये बजेट दिलं जातं, कारखाना बंद पडला की दिला पाहिजे ना. या देशामध्ये आर्थिक तरतुदी अनेक झाल्या, आर्थिक विकासाच्या घोषणा अनेक झाल्या, लाखो करोडोंची उड्डाणं झाली. समृद्धी महामार्ग झाला पाहिजे ना, कोस्टल रोड झाला पाहिजे ना, मुंबईमध्ये उड्डाण पूल झाला पाहिजे ना, पुण्यामध्ये मेट्रो झाली पाहिजे ना. पण त्याच मेट्रोच्या उड्डाण पुलाखाली माझ्या विजयंती ब प्रवर्गातली माणसं जमिनीशी समांतर पाल करून त्या पालामध्ये माझा नाथपंथी डोरी गोसावी, माझा बेरड बेडर रामोशी, गावगाड्यामधला माझा मसन जोगी. इथं माने साहेब, गायकवाड साहेब बसलेले आहेत, लक्ष्मण गायकवाड साहेब. अरे या माणसांना ना स्वच्छतागृह आहे, ना त्यांची लेकरं बाळ 4वी 5वीच्या पुढे शिकतात. जरांगे म्हणतो
आम्ही 20 एकरावरनं 2 एकरावर आलोय, आम्ही 40 एकरावरनं 10 एकरावर आलोय, आमच्यात आता गरिबी आल्या नाही. अरे ज्या माणसांच्या नावावरती या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये एक गुंठ्याची जमीन नाही, ज्याला घर नाही, माझ्या फासे पडद्याला आजही माझ्या या समाज व्यवस्थेमध्ये राहायला घर नाही. अरे त्यांची लेकरं शिकणार कधी? कुठलं सामाजिक न्यायाचं धोरण बोलताय मुख्यमंत्री साहेब, शरदचंद्रजी पवार साहेब? अरे तुम्ही पुरोगामी नेते म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतो. आमच्या भटक्यांविषयी बोला, आमच्या ओबीसी वर बोला. अरे हे सामाजिक न्यायाचं आरक्षण आहे म्हणून सांगा. अरे यांना प्रतिनिधित्व दिलं पाहिजे म्हणून सांगा. आम्ही आमदारकी मागितली नाही, बरं दिलं तुम्ही आम्हाला आरक्षण. त्यांना कुणी सांगितलं हो ओबीसीचं आरक्षण मिळालं म्हणजे यांच्या घरावर डायरेक्ट सोन्याची कौलं येणार आहेत? अरे आमच्या ओबीसीचे 5-50 कारखाने पाहिजेत ना, आमच्या ओबीसीच्या काही शिक्षण संस्था पाहिजेत ना. आमच्या ओबीसीना आरक्षण मिळालं म्हणून आम्ही कुठले कारखाने, आम्ही कुठले तुमच्या खासदारच्या आमदारच्या ताब्यात नाही रे घेतल्या दादा हो. अरे त्या आमच्या बीड जिल्ह्यामध्ये पंकजाताई उभ्या राहिल्या. हा जरांगे काय म्हणतो, माझं आणि वंजाऱ्याचं भांडण नाही, आमचं आणि धनगराचं भांडण नाही, फक्त येवल्यावाल्याचं माझं भांडण आहे. आम्ही आणि ओबीसी भाऊ भाऊ आहेत. आप्पा अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला, हे काय म्हणतो माहिती का, बेन आता बोलावं लागेल साहेब, संविधानाची भाषा बोलून कळ ना कुणाला. हे बेन काय बोलतोय माहितीये का, धनगर समाजाला मी एसटीचं आरक्षण मिळवून देतो, आणि ते भुजबळ साहेब एसटी वरच बोलत नाहीत. आप्पा तुम्ही कपाळ मोक्ष करून घेतला ना सांगलीच्या कलेक्टर ऑफिसवर, घेतला की नाही? या महाराष्ट्राला कळला का? अरे एक माणूस, उच्च शिक्षित माणूस, मंत्री पदावरचा माणूस, धनगर समाजासाठी आयुष्य वेचणारा माणूस, आमचे स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे. अरे आमच्या 4 पिढ्या गेल्या ना एसटीच्या आरक्षणासाठी. तरुणांना माझी सांग नाही, तरुणांना आपल्या ताटातलं आरक्षण वाचवण्यासाठी तुम्हाला मला पुढे आलं पाहिजे. हा जरांग्या काही सांगाल तुम्हाला. अजून एक सांगतो भुजबळ साहेब, 2 मिनिटं घेतो तुमची परवानगी घेऊन. काय म्हटला तुम्हाला सांगतो. हा माणूस म्हटला दलित बांधव आता आमच्या बाजूने आहेत. काय म्हणला? दलित बांधव आमच्या बाजूने आहेत. दलित बांधवांना आमची कळकळीची विनंती आहे, तुम्ही आंबेडकरांच्या विचाराचे पायिक आहात. तुम्ही आरक्षणाची मुहूर्तमेढ या देशात रोवली, त्याचं संरक्षण केलंय. कालच्या लोकसभेला त्यांनी काय करायचं ते केलं. पण मी तुम्हाला सांगेन, या महाराष्ट्रामध्ये 56 मोर्चे निघाले. खरमाटे साहेब आहेत का इथं? 56 मोर्चे निघाल्यानंतर त्या 56 मोर्चामध्ये मागणी होती, अॅट्रॉसिटी कायदा रद्द झाला पाहिजे. होती का नव्हती? तुम्ही हात वर करून सांगा. अॅट्रॉसिटी कायदा आप्पा म्हणजे ज्या लोकांच्या बाबतीमध्ये सोशल डिस्क्रिमिनेशन झालं, त्यांना गावात माणूस म्हणून जगू दिलं नाही, त्या लोकांचं संरक्षण देण्यासाठी अॅट्रॉसिटी कायदा. या महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदार खासदारांना सांगायचंय, अरे आमची ओबीसीची सगळी मंडळी इथं बसलेत, आम्ही दलित बांधवांच्या त्या अॅट्रॉसिटी कायद्याला कधीही विरोध केला नाही, आमच्या कुठल्याही नेत्यानं कधीही विरोध केला नाही. हा दुसरा प्रश्न. आणि आता मी मिरजेत आणि सांगलीत उभा आहे साहेब. भुजबळ साहेब एकच मुद्दा मांडतो आणि माझं भाषण थांबवतो. मी सांगली आणि मिरजेत उभा आहे आणि माझा मुस्लिम बांधव इथं बहुसंख्येनं उपस्थित आहे. पडळकर साहेब आणि आम्ही एका चळवळीतले कार्यकर्ते होतो. आम्ही दोघं एका गाडीमधून चाललो होतो. सांगली मिरजेमध्ये दंगल उसळली होती. आम्हाला फोन आला, पडळकर साहेब आठवतंय का बघा तुम्हाला. पडळकर साहेब, हाके सर तुम्ही सांगलीत आलं पाहिजे आणि तुम्ही पत्रक काढलं पाहिजे आणि तुम्ही बाजू घेतली पाहिजे. भुजबळ साहेब, गावगाड्यामध्ये मी ज्या सांगोला तालुक्यामध्ये राहतो त्या माझ्या गावामधला मुस्लिम बांधव कासार आहे. माझा मुस्लिम बांधव मुलानी आहे. अरे त्यांच्या अंगामध्ये आमची मायक्का देवी येते. कपाळ भरून भंडारा ते लावतात. गावामधला कासार समाजाचा माणूस, अरे आपल्या माता भगिनी त्याच्या हातामध्ये हात देतात, आपल्याला त्या बांगड्या घालतात. आपल्या माता भगिनींना बांगड्या घालतात का नाही? त्या कासारानं कधी तुमच्या माता भगिनीकडे वाकडी नजर करून बघितली का? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. ओबीसी काहीतरी, ओबीसीची वेगळी ओळख आहे ना, VJNT.
वेगळी ओळख आहे ना. SC शेड्यूल कास्ट, ST शेड्यूल ट्राईब्स, विजयंती जरांगे आणि मुख्यमंत्री महोदय आणि शरदचंद्रजी पवार साहेब आणि सर्व पक्षांचे नेते, तुम्ही विजयंती मध्ये बसता का तुम्ही विजयंती अप्रवर्गात बसता? तुम्ही ओबीसी मध्ये बसता का तुम्ही आमच्या बलुत्यामध्ये बसता? अहो, सामाजिक प्रतिनिधित्वाचा हा कायदा आहे, रिझर्वेशन आहे. तुम्हाला सांगितलं कुणी गरीब हटावची योजना आहे म्हणून. त्यामुळं तुम्ही आम्ही सुद्धा आमचे भुजबळ साहेब गेल्या 6-7 महिन्यापासून, भुजबळ साहेब, सावित्रीमाई मुलींना शिकवायला जायची त्या पुण्यामधून अण्णा, त्या सावित्रीमाईंच्या पिशवीमध्ये दुसरी एक साडी असायची. त्या सावित्रीमाई त्या रस्त्यानं चालल्या की शेणगोळे फेकले जायचे, ती साडी घाण व्हायची आणि त्या सावित्रीमाई त्या शाळेत गेल्या की ती साडी बदलायच्या आणि मग त्या मुलींना शिकवायच्या. भुजबळ साहेब, अजिबात असल्या फालतू लोकांच्या शिव्यांना बिव्यांना घाबरायचं नाही. अरे सावित्रीमाईंना सोडलं नाही या लोकांनी. तुम्ही आम्ही तर माणसं आहोत. अण्णा, ही लढाई तुम्हाला मला लढावी लागेल. आप्पा, तुम्हाला आम्हाला लढाई लागेल. इथं सगळी मान्यवर मंडळी आहेत. तुम्हाला आम्हाला पुढे जावं लागेल आणि ओबीसी सारा एक म्हणून पुढे जावं लागेल. खूप काही गोष्टी बोलता येण्यासारख्या आहेत. लक्ष्मण हाके जर भुजबळ साहेबांचा समर्थक असेल तर जरांगे पाटील, आपण कुणाचे समर्थक आहात? मी नाही बोलत, या महाराष्ट्रातली जनता बोलते साहेब. हे माणूस म्हणलं आम्ही आणि धनगर भाऊ भाऊ. काय म्हणलं? आम्ही आणि धनगर भाऊ भाऊ. परभणीत गेलं आणि रात्रंदिवस सभा घेतल्या आणि महादेव जानकराला पराभूत केला. हे बेन पुन्हा काय म्हणलं माहितीये का? आम्ही आणि वंजारी भाऊ भाऊ. आणि त्या पंकजाताईंचा आमच्या पराभव केला. बरं ठीक आहे, पंकजाताईंचा पण पराभव झाला. आणि ह्याची लाईन काय होती माहितीये का? महाविकास आघाडी. बोलावं लागेल साहेब, बोलावं लागेल. महाविकास आघाडीची माणसं निवडून द्यायची. आता पुढचं ऐका, पुढचं. छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद. आमच्या चंद्रकांत खैरेंना का पाडलं त्याचं उत्तरच मिळालं नाही ना. महाविकास आघाडीचे उमेदवार होते ना. म्हणजे या जरांगेची लढाई शोषितांची नाही, या जरांगेची लढाई गरजवंताची नाही, या जरांगेची लढाई वर्चस्ववादाची आहे. परत एकदा जबाबदारीनं सांगतो साहेब, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर बसतो हा माणूस. 37 मिनिटाच्या भाषणामध्ये 40 वेळा म्हणलं आम्ही क्षत्रिय मराठे, आमच्या तलवारी, आम्ही 96 कुळी मराठे. म्हणजे आमच्या ओबीसीच्या तरुणांच्या, माता भगिनींच्या मनामध्ये तुम्ही न्यूनगंडाची भाषा निर्माण करताय. आम्ही ओबीसी म्हणजे आम्ही अपराधी आहोत, आम्ही धनगर, आम्ही माळी, आम्ही साळी, कोळी, तेली, वेड. मी मगाशी म्हणलं सगळ्यांची नावं घेतली. म्हणजे आम्हाला बाबासाहेबांनी ओबीसी प्रवर्गामध्ये रिझर्वेशन दिलं म्हणजे आम्ही अपराधी. या माणसाला थांबवावं लागेल. या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना. अरे मी कार्यकर्ता, मी फटका आहे, मला मान्य आहे. मी आमदार खासदार नाही, एका गरीबाचं पोरगा आहे, पण बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची भाषा बोलतोय. हे का गुरगुरतोय? कारण वडेट्टीवार साहेब आणि भुजबळ साहेबांनी राज्य मागासवर्ग आयोगावर मला काम करायची संधी दिली. अरे झोपा काढल्या नाहीत मी महाराष्ट्रातल्या सगळ्या आयोगांचा अभ्यास केला, बाबासाहेबांच्या संविधानाचा अभ्यास केला. त्या वडीगोद्रीमध्ये गेलो ना साहेब, अरे मला एवढ्या लोकांनी भीती घातली. पडळकर साहेब, मी आदल्या दिवशी पोस्ट केली होती फेसबुकला आणि टीव्हीला बातम्या सुरू झाल्या. ताई, माणसं म्हणली तू वाघाच्या गुहेत चाललाय, आता म्हणली तुझी गाडी फोडते, आता तुझी गाडी काय त्या वडीगोद्री. बघा वडीगोद्रीचे आमचे तिथले निमंत्रक इथं बळीराम तात्या खटके आहेत, अनुज चेपटे आहेत, आमचे सचिन डोईफुडे आहेत, आमचे दीपकराव बोराडे आहेत, आमचे वाघमारे आबा माझ्या बरोबर उपोषण करणारी मंडळी आहेत. अरे या माणसाने सांगितलं सर तुम्ही या, आणि भुजबळ साहेब आम्हाला अंतरवली सराटीत बसायचं होतं, पण आम्ही एसटीला मान दिला हो. आम्ही कायदा पाळणारी माणसं. उद्या आम्हाला आत टाकलं तर आम्हाला सोडवणार कोण? आम्ही शोषित, आम्ही वंचित. बोलतो 2च मिनिटात कन्क्लूड करतो. तर काय मला भीती घातली परत एकदा सांगतो, आणि जरा परत कधीतरी बोलू. टीव्हीवर बोलतोय, कुठेही लई बोलतोय, लय सारखं टीव्ही वाल्यांनी तरी परेशान केलंय.
पण बिचारे आपली बाजू मांडतायत महाराष्ट्रासमोर. साहेब, त्या अंतरवली सराटीमध्ये गेलो, वाघ आहे, वाघ आहे, हा वाघ आहे. तिथं गेलो, आमच्या बळीराम तात्याला आणि त्यांच्या मित्रांना बरोबर घेतलं. तिथं गेलो, आता म्हणलं माझी गाडी फोडतोय, आता मला खातयच. आता लक्ष्मण हाके काय तिथं पोचत नाही रमेश भाऊ. आता काय हाके सरचं खरं नाही. त्या बार्शीमध्ये कुर्डुवाडीची पोलिसाची गाडी, बार्शीची पोलिसाची गाडी, सांगोल्याची पोलिसाची गाडी. अण्णा तुम्हाला माहिती आहे सगळा घटनाक्रम. भुजबळ साहेब मला 8 वाजता ताब्यात घेतलं आणि पहाटे 4:30 वाजता सोडलं. मग त्या वडीगोद्री गावामध्ये गेलो, अंबड तालुक्यामध्ये. आयला वाघाची एवढी भीती मला वाटत होती. धाकधूक 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 करत गेलो, तरी पण गेलो. उपोषणाला सुरुवात केली. एका मंदिरामध्ये बसलो, पत्र्याच्या शेड मध्ये बसलो, सुरू केलं उपोषण. अरे कसला वाघ आणि कसलं काय. थांबा थांबा थांबा, कसला वाघ आणि कसलं काय. अरे हे मांजार निघालं, मांजार. लक्ष्मण हाके कुठल्या आमदाराच्या, खासदाराच्या, कुठल्या टोप्याच्या आणि फोप्याच्या पैशावर काम नाही करत. भुजबळ साहेब, माझ्या आई बापाची शपथ घेऊन सांगतो, तुम्ही कधी मला मदत केली असली तर कधीही कुठेही सांगा. अण्णा, फुले शाहू आंबेडकरांचं बारूद राज्य मागासवर्ग आयोगाची संधी मिळाल्यानंतर मला मिळालं. त्या माणसांच्या तत्वावरती त्या जरांगे नावाच्या मांजराला डिमोरलाइज केला, त्याला खाली हे केला. हा महाराष्ट्र 18 पगड जातींचा आहे. हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा आहे. या महाराष्ट्राची ओळख देशामध्ये कुणाची मक्तेदारी नाही इथं. कारण छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये माझा जीवा महाले शिवा काशीत. छत्रपती शिवराय बेहेरजी नाईक, बेहेरजी नायका तानाजी मालुसरे. अरे आम्ही छत्रपती शिवरायांचं राज्य निर्माण करायला आमच्या जीवाची कुर्बानी, मदारी मेहतर आम्ही जीवाची कुर्बानी करत होतो. आणि साहेब, ही मंडळी अहो शिवाजी महाराजांना आप्त सोक्याच्या विरोधात लढाव्या लागल्या. आम्ही 18 पगड जातीच्या माणसाने हा महाराष्ट्र निर्माण केला. छत्रपती शिवरायांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो. हा महाराष्ट्र 18 पगड जातींचा आहे. विष्णुभाऊ खरमाडे साहेब, होत मॅडम, बागवान साहेब, अरे तिकीट बिकीट मागायची नाही तुम्ही, आम्ही फक्त महापौर नगरसेवक आहात. जबाबदारीने बोलतोय. या महाराष्ट्रामध्ये सगळे पक्ष बुजा ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देऊन टाका. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का, अरे कसं. ही बियाणं म्हणतोय आम्ही 54 लाख कुणबियांचं दाखलं काढलं. आमचे मुख्यमंत्री म्हणतायत आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देत नाही. पुन्हा म्हणतोय सगळे सोयरे. ससाने साहेब, सगळे सोयरे म्हणजे काय. सगळा म्हणजे दुधाच्या आणि रक्ताच्या नात्यानं, आणि सोयरा म्हणजे लग्नानंतर. फक्त ओबीसीचं आरक्षण जात नाही, आमचं SC ST सुद्धा आरक्षण जात आहे. खूप काही बोलता येण्यासारखं आहे. माग भुजबळ साहेब बोलणार आहेत. पण या महाराष्ट्रामध्ये कधी काळी म्हटलं गेलं होतं, आपांच्या साक्षीनं सांगतो, संयुक्त महाराष्ट्राचा कलश आला. गोत्रियोम माडखलकर नावाच्या पत्रकारानं, साहित्यिकानं स्वर्गीय नेते यशवंतराव चव्हाण यांना प्रश्न विचारला, हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होणार का मराठ्यांचा होणार. यशवंतराव चव्हाण म्हणाले हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होणार, 18 पगड जातीचा होणार, छत्रपती शिवरायांच्या रयतेचा होणार. आईला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 288 पैकी किती जण हो. देशाच्या संसदेमध्ये बाबा हो एक माणूस नाही तुमची बाजू मांडणारा. अरे पंकजाताई निवडून आले असते तर बोलले असते थोडंफार. अरे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंची लेख होती ती. जबाबदारीने बोलतोय, उगाच काही बोलत नाही. या महाराष्ट्रामध्ये ओबीसीची बात झाली पाहिजे आणि आमच्या हक्क अधिकाराच्या आड येणाऱ्या माणसांना तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी, भुजबळ साहेब आम्ही तरुणांनी ठरवलंय, कोण शिव्या देत असेल तर आम्ही त्याच पद्धतीने उत्तर देणार. खूप काही बोलता येण्यासारखं आहे. खूप काही बोललो, परत बोलू अनेक वेळा. माझं मनोगत इथं थांबवतो. जय हिंद, जय भीम, जय ज्योती, जय मल्हार, जय क्रांती. धन्यवाद माननीय प्राध्यापक लक्ष्मण हाके साहेब. राज्य आयोग समिती सदस्यांनी एक अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केलं. यानिमित्त 5 उपोषणकर्त्यांचा भुजबळ साहेबांच्या हस्ते सत्कार या ठिकाणी होणार आहे. या 5 उपोषणकर्त्यांनी यावं आणि एक मान्यवरांचा विशेष सत्कार या ठिकाणी होतोय. पहिल्यांदा निमंत्रित आहेत मान्य प्राध्यापक लक्ष्मण हाके, आपण पुढे या.
भुजबळ साहेबांच्या हस्ते 5 उपोषणकर्त्यांचा सत्कार आजच्या ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मेळावा सांगलीच्या औचित्य साधून हा सत्कार या ठिकाणी होतोय. माननीय लक्ष्मण हाके, नवनाथजी वाघमारे, मंगेश ससाणे, ज्ञानेश्वर मेटकरी आणि संदीप घागरे या 5 जणांचा उपोषणकर्ते म्हणून सत्कार होतोय. आवाज करू नका, शांतता. हक्कासाठी उभा ठाकला न्यायाचा लढा हा पेटलाय रे. आणि आता साहेब बोलताय. या ओबीसी एल्गार मेळाव्यासाठी खास उपस्थित असलेले राज्यातील ज्येष्ठ ओबीसी नेते, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, आमदार गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे, लक्ष्मणराव हाके, ॲडव्होकेट मंगेश ससाने, नवनाथ वाघमारे, रमेश शेंडगे, जयसिंग शेंडगे, लक्ष्मणराव गायकवाड, इक्बाल अन्सारी, स्नेहा सोनकाटे, जेडी तांडेल, बापू भुजबळ, अरुण करमाटे, संगीताई खोत, मेनुद्दीन बागवान, सविता मदने, बळीराम खटके, संजय विभूते, विष्णू माने, सर्व माझ्या बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, सर्वप्रथम मी इथले जे आमचे कार्यकर्ते आहेत, ज्यांनी हा मेळावा घेण्यासाठी प्रचंड कष्ट घेतले, खर्च केला, मी या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. त्यांना तुम्ही सगळ्यांनी साथ दिली, त्यामुळे तुमचे सुद्धा मनापासून आभार. आज सकाळी कोल्हापूरला आलो. आमचं दैवत महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर येत आहेत, पण विशेषतः शाहू महाराजांच्या कोल्हापुरामध्ये पाऊल टाकलं, अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि या मेळाव्याला येण्यासाठी निघालो. आणि मग जी माहिती आली, हा सांगली जिल्हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे, कलाकारांचा जिल्हा. शाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांतिसिंह नाना पाटील, पठ्ठे बापूराव, बाल गंधर्व बापू विरू वाटेगावकर, आणि हेही खरं आहे, आजकालच्या अलीकडच्या काळामध्ये जे राज्यकर्ते झाले त्याच्यातील वसंतदादा पाटील आणि राजाराम बापू पाटील आणि असंख्य असे जे आहेत चांगले लोक आहेत, या सगळ्यांचा हा जिल्हा, या जिल्ह्यामध्ये पदार्पण केलं. मी वसंतदादांचं नाव घेतलं, खरं आहे, वसंतदादा मुख्यमंत्री होते, मी नगरसेवक होतो आणि आमच्या अंजीरवाडी गणपतीचा मी अध्यक्ष, आणि त्या अंजीरवाडीमध्ये आपल्या आटपाडीचे अर्जुन तातोबा ढगे, अर्जुनराव ढगे, आणखी सगळे ढगे कंपनी, सगळे सोना चांदी गाळणारे सगळे. आम्ही सांगितलं दादा तुम्ही या. दादा ताबडतोब आले, तब्येत बरी नसताना आले. एक तर कथा अशी आहे की सांगलीवरून लोक भेटायला निघाले दादा ट्रकमधून. शेतात काम करणारा गरीब माणूस म्हणतो कुठे चालणार रे? दादाला भेटायला चाललो. अरे थांबा मी पण येतोय. आणि असाच उघडा पडका
तो आमचा शेतमजूर गाडीत बसला, ट्रक मध्ये, तिथे गेला. दादा विचारतात, काय रे, अरे तो खमीस कुठे आहे? नाही दादा, असंच निघालो. दादानं खमीस काढून दिलं. ते वसंत दादा कुठे? आणि आता ही मंडळी, हीच रॅली इथं कशाला आणि तीच रॅली इथं कशाला? अरे जरा काहीतरी जे आपल्या वाढ वडिलांनी जे सगळ्यांना बरोबर घेतलं, गोरगरिबांना बरोबर घेतलं, त्याची काहीतरी जाणीव ठेवा. सगळ्यांनीच तुम्हाला मतं दिली आणि तरी तुम्ही, आम्ही काय तुमची काही खासदारकी घ्यायला नाही आलो. लोक ज्याला निवडून द्यायचे ते देतील, पण ही अशी ही माणसं होती. आता त्याचा काही लवलेश काही दिसत नाही. किती आमच्या धनगर समाजाचे लोक फार मोठ्या प्रमाणावर आहे. मला तुम्हाला सांगायचं आहे, तुम्हाला मल्हारराव होळकर माहिती आहे, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर माहिती आहे. पण मी तुम्हाला सांगतो, राजश्री जे आहे, राजश्री चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर याचं चरित्र तुम्ही सगळ्यांनी वाचलंच पाहिजे. अतिशय मर्दुमकी असलेला माणूस. अरे 27 वेळेला त्याने इंग्रजांना हरवलं. 35 वर्षाचं आयुष्य फक्त. या पुण्याला भेटायला आले पेशव्यांना, गफलतीनं त्यांच्या भावाला मारलं, त्यांच्या बायका पोरांना अटक केली. यशवंतराव तिथून एकटेच निघाले. कुठे नागपूरला गेले, तिथे पेशव्यांनी त्यांना अरेस्ट केलं. तिथून त्यांनी तुरुंगात उडी मारली. दिल्लीत गेले, तिथे पेशवे मागे लागले. पण यशवंतराव घाबरले नाही, एकटेच निघाले. जंगलातून वाट काढत गोरगरीब भिल्लांची सेना निर्माण केली. पुन्हा एकदा आपलं राज्य केलं. पेशव्यांना पण हरवलं, शिंदेना पण हरवलं आणि इंग्रजांना 27 वेळा हरवलं. 35व्या वर्ष आपण वाटलं पाहिजे. या महाराष्ट्राला प्रबोधन चळवळीचा मोठा वारसा. छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांना बरोबर घेऊनच लढले. त्यांच्याबद्दल काय सांगावं बाबा. बहुजन प्रतिपालक होते. त्यांनी मराठा क्षत्रियांबरोबर रामोशी, कोळी, सोनकोळी, मुस्लिम, बेरड, महार, मांग, माळी सगळ्या जातीतले लोक आणि शेतकऱ्यांमधून सैनिक आणि सरदार नेमले. सगळ्यांना समान स्थान होत. गरिबांना स्थान होत. दरारा असा होता एका तुकडीचा शिवाजी महाराजांच्या. 500 लोकांची तुकडी. घाम फुटायचा सगळ्यांना. मुसलमान होते. 123 मुसलमान सरदार होते महाराजांच्या सैन्यामध्ये. सिद्दी इब्राहिम, सिद्दी जोहर, मसूद खान, अंबर वहाब, शमा खान, नूर खान बेगम, मदारी मेहतर, काजी हैदर, किती नावं सांगायची, अनेक. अंगरक्षक त्यांचे बॉडीगार्ड 3 मुसलमान होते. त्यांनी सगळ्यांना बरोबर घेतलं. हिंदूंनाही बरोबर घेतलं, मुसलमानांनाही बरोबर घेतलं. त्यांनी हिंदू मधल्या लहान लहान जातींना बरोबर घेतलं. शिवछत्रपती आग्र्यामध्ये तुरुंगात सापडले. पेटाऱ्यातून पळण्याचा घाट त्यांनी घातला आणि लोकांना तिथे, तिथल्या संरक्षक जे पोलिसांना, तिथले जे त्यांचे सैनिक मुघलांचे, त्यांना संशय येईल म्हणून मदारी मेहतर नावाचा मुसलमान सैनिक महाराजांच्या अंथरुणावर महाराज बनून झोपला. त्या सगळ्या मुघलांना वाटलं महाराज झोपलेले आहे. महाराज पिटाऱ्यातून निघाले. नंतर हा मदारी मेहतर मुसलमान हा सुद्धा पोहोचला रायगडावर. आणि महाराजांनी सांगितलं, माग तुला काय पाहिजे? त्याने सांगितलं, महाराज मला काय नको, फक्त ह्या सिंहासनाची जबाबदारी, त्याची साफ सफाई ही फक्त मदारी मेहतर करील, आणखीन कुणी नाही. काय नाही, ही अशी माणसं होती. 12 बलुतेदार, बहिर्जी नाईक रामोशी, सदोबा माळी, संभाजी करवर धनगर, नेमाजी शिंदे धनगर, येसाजी गायकवाड माळी, शिवाकाशी नावी, जेव्हा महालाल नावी, येसाजी कंक कोळी, सूर्याजी मालुसरे धनगर, तानाजी मालुसरे, लायाजी पाटील कोळी, कान्होजी आंग्रे कोळी, बाजी प्रभू देशपांडे. काय असतं
मदारी मेहतर मुस्लिम, काजी हैदर मुस्लिम, रायप्पा महार, सिद्धप्पा महार, हे अशी सगळी माणसं होती. तेव्हा महाराष्ट्र उभा राहिला छत्रपती. पण आता वेगळं चाललंय गड्या हो. छत्रपती शिवाजीचं नाव घेतात, शिवाजी महाराजांचं, आणि आपल्याच लोकांवर हल्ले करतात. मागच्या ऑगस्ट सप्टेंबर 2 महिने मला शिव्या देत होता हा तिथला नवा नेता. मी काही केलं बोललो नाही. पण बीडला त्याने आमदारांची घरं जाळली, ओबीसी कार्यकर्त्यांचे हॉटेल जाळले, हल्ले केले, त्यांच्या बायका मुलांचे जीव धोक्यात घातले, राख रांगोळी केली त्यांच्या घराची. त्यावेळेला छगन भुजबळ तिथे गेला आणि जायच्या अगोदर आणि गेला आणि सांगितलं, आता छगन भुजबळ गप्प बसणार नाही. तुम्ही अशा रीतीने जे ओबीसीना आणि या सगळ्या लोकांना वेठी धरू शकत नाही. त्यांची घरं दारं जाळण्याचा काय अधिकार आहे तुम्हाला? छगन भुजबळ तिथे गेला. अंबडच्या लोकांनी आले, भुजबळ साहेब मीटिंग घ्यायची. कुठे? या नवा जो नेता आहे ना त्याच्या अड्ड्यामध्येच, जवळच. म्हटलं येतो. 16 तारखेला राजीनामा दिला मंत्रिपदाचा आणि 17 तारखेला अंबडला लाखो लोकांची जाहीर सभा घेतली. मी मग सांगितलं, मंत्री आमदार हे सगळं नंतर, पहिल्यांदा हा महाराष्ट्र वाचवला पाहिजे. आणि महाराष्ट्र सगळ्यांचा, कारण महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले. हा मराठा विना राष्ट्र, मराठा म्हणजे आपण सगळे, मराठा विना राष्ट्र घाडा न चाले. खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा. हा महाराष्ट्र असा लोळा पांगळा होऊन जाईल. गावागावातून हल्ले होत आहेत. आमच्या नाभिक बांधवांच्या दुकानावर हल्ले होतात. लहान लहान मुलांची डोकी फोडली जात आहे. अनेक वेळा त्यांच्या तक्रारी घेतल्या जात नाहीत. रात्री 12 वाजता एसपी ला फोन कर, याला फोन कर. काय चाललं? कशासाठी? तुम्हाला आरक्षण पाहिजे? जे काही कायद्याने आहे ते घ्या. आम्ही काही मागतच नाही. आम्ही सांगितलं आमच्या आरक्षणाला धक्का लागू नका. आम्ही काही मागत नाही. त्यांना वेगळं आरक्षण द्या. खरं म्हणजे इथं मराठा समाज, तिथे पटेल, पाटीदार, आमका तिकडे जाट, ह्या सगळ्यांची मागणी होती ओबीसी मध्ये. पण मोदी साहेबांनी 10% EWS म्हणजे आर्थिक दृष्ट्या मागासांना आरक्षण दिलं. वरची सगळी आंदोलनं बंद. महाराष्ट्रामध्ये सुद्धा 10%मध्ये 8.5% मराठा समाजाच्या लोकांना आरक्षण मिळालं. त्याचा फायदा त्यांनी घेतला. अरे तुम्ही हेही घेतलं, कुणबी म्हणून इकडेही तुम्ही येऊन राहिले. परत मराठा आरक्षण पण तुम्हाला पाहिजे. अगोदर म्हणाले नोंदी आहेत तिकडे तेलंगणामध्ये. आम्ही म्हटलं मग ठीक आहे, खरं असेल तर घ्या कुणबी. मग म्हटलं सगळा मराठवाड्यालाच घ्या, सगळा मराठवाड्यात मराठा, त्यांना ओबीसी दाखले द्या, कुणबी द्या. मग महाराष्ट्रातल्या लोकांना द्या. अरे सगळ्यांनाच कुणबी व्हायचं, मग या महाराष्ट्रामध्ये मराठा राहणार आहे का नाही? तर सगळा मराठा संपणार आहे. काय विचार आहे? बरं कुणबी व्हायचं परत सांगत आम्ही मराठा, आम्ही मराठा. ते एका जातीसाठी लढतात. ते खरं आहे, ते एकटेच भाषण करतात. आमच्याकडे अनेक लोक भाषण करतात. काय करणार? माझ्याकडे 334 जाती आहे. प्रत्येक जातीच्या माणसाला मला प्राधान्य द्यावं लागतं. प्रत्येक जातीचा लीडर येऊन बोलतो आणि त्याचं ऐकावं. आम्ही सगळे एक आहोत. मी एका जातीचं प्रतिनिधित्व आम्ही करत नाही. आम्ही संपूर्ण वर्गाचं प्रतिनिधित्व करतो. ओबीसी वर्गाचं आम्ही प्रतिनिधित्व करतो. आणि तुम्ही महाराजांचं नाव घेणार, हल्ले करणार. अरे महाराजांची समाधी महात्मा ज्योतिराव फुलांनी शोधून काढली. महात्मा ज्योतिराव फुलांनी पहिलाच छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा
लिहिला 350 ओव्यांचा. दुसरा पोवाडा मुस्लिम शाहीर अमर शेख यांनी लिहिला. आणि हे सगळे पोवाडे आणि स्वतःचा पोवाडा अण्णाभाऊ साठे यांनी अख्ख्या जगात गायले. शिवजयंती महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सुरू केली. अरे, आम्ही शिवाजी महाराजांचे नाही. तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेणार आणि आमदारांच्या बायका पोरांवर का तर कोणी तेली आहे, कोणी माळी आहे, कोणी अमुक आहे, काही मराठा आमदार त्यांच्याही घरावर हल्ले. तर कशासाठी? तुम्हाला काय पाहिजे ते मागा ना तुम्ही. आणि आज सुद्धा हा जो म्हणतो ना सगळं आरक्षण भुजबळांनी खाल्लं. अरे आम्ही 54% आहोत. आम्ही म्हणतो जनगणना करा. करा जनगणना, किती आहात मोजा, मोजा डोकी आमची. समीर भुजबळने ठराव मांडला होता 2010 साली तिकडे पार्लमेंट मध्ये. गोपीनाथराव मुंडे त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले. आणि मग सगळे लालू प्रसाद यादव असतील, मायावती असतील, सगळे लोक उभे राहिले. 100 खासदार उभे राहिले. जनगणना करा. गोपीनाथराव म्हणाले, अरे मेंढ्या, बकऱ्या, गाई, म्हशी तुम्ही मोजता, आमची माणसं मोजा की. हो म्हटले, परंतु ते काही झालं नाही. काय करायचं? आता परत एकदा लढाईचे दिवस आले तर काय महाराजांच्या बद्दल जे महात्मा फुल्यांनी म्हटलेलं आहे ते आपल्याला आता करावं लागणार आहे. महाराजांच्या बद्दल महात्मा फुले म्हणतात, सोसिले उन्हा तान्हाला, भ्याला नाही पावसाला, डोंगर कंगर फिरला, यवन जेरीस आणला, लहान मोठ्या पागेला कधी नाही विसरला. सगळ्या राज्य क्षेत्रामध्ये पहिला नाही दुसरा उपमेला. जे छत्रपतींनी केलं हे तुम्हाला आम्हाला लहान 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 लोकांना बरोबर घेऊन हे सगळं करायचं आहे. सगळ्यांना न्याय देण्यासाठी हे सगळं करायचं आहे. मगाशी तुम्हाला सांगितलं की हे सगळे संत सुद्धा असेच होते. सगळे संत वेगवेगळ्या समाजाचे, लहान मोठ्या समाजाचे. असं असताना मला आता विचारायचं आहे की ठीक आहे, महायुतीचं सरकार आहे. महायुतीचं सरकार, मी तुम्हाला नक्की सांगतो, तुम्हाला ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य नाही. म्हणजे नाही देणार. ओबीसी मधून आरक्षण देणार नाही. अरे 4 आयोगाने सांगितलं नाही, सुप्रीम कोर्टाने सांगितलं नाही. बरं आम्ही 54%, बिहारमध्ये मोजले तर 63% निघाले. हे बाठिया कमिशन वगैरे मी मानत नाही. घाईने जे आहे त्यावेळेला खानविलकर नावाचे जज बसले होते सुप्रीम कोर्टात, 15 दिवसातच करा, एम्पिरिकल डाटा आणा, नाहीतर निवडणुका घ्या. आणि 92 नगरपालिकांचे निवडणुका घेतले, एक सुद्धा ओबीसी नाही. आणि म्हणून घाईने जे काय करायचं त्याने केलं. पण आम्ही 54% पेक्षा जास्त मोजा. आणि 54%ला 27% आरक्षण दिलं. आणि आरक्षण भरलं किती? सगळं भुजबळांनी खाल्लं. म्हणतात अरे 27% आरक्षणासमोर सरकार म्हणतं फक्त 9.5% आरक्षण आमचं भरलंय. आमचा बॅकलॉग किती आहे? 9.5% तुम्ही भरलं. आमचा बॅकलॉग अगोदर भरा, मग इतरांचा विचार करा. आम्ही सांगतो वेगळं आरक्षण द्या ना, आमचा सपोर्ट घ्या तुमचं वेगळं आरक्षण. पण नाही, इथेच घेणार, याच्यातच घेणार. कशासाठी घेणार? मला त्यांना विचारायचं. विचारा, महाविकास आघाडीच्या लोकांना विचारा ना. म्हणजे आमचे तर हे महायुतीचे आम्ही सांगितलं तुम्हाला. मग शिंदे असतील, फडणवीस असतील किंवा अजितदादा असतील, ओबीसीला धक्का लावणार नाही म्हणून सांगितलेलं आहे. तुम्हाला ओबीसी म्हणून आरक्षण पाहिजे मराठा समाजाला, विचारा शरद पवार साहेबांना, विचारा उद्धवरावजी ठाकरे यांना, विचारा ना काँग्रेस पक्षाच्या पुढाऱ्यांना. देणार तुम्ही?
मग तुम्ही फक्त जे आहे काम मला आणि आम्हाला टार्गेट करता. जर तुम्हाला कोणीच देणार नाहीये सांगावं त्यांनी. एकाही पक्षाने प्रकाशभाई आंबेडकर त्यांचाही पक्ष त्यांनी तो ओबीसी बचाव मोर्चाच सुरू केला. ते तर देणं शक्यच नाही. मी आभारी आहे प्रकाशभाई आंबेडकर सारखे असे जे जे लोक मदत करतात त्यांचा मी आभारी आहे. मुस्लिम आरक्षण मी मुस्लिम आरक्षण देणार. कोण सांगतो? अण्णामान पुढारी सांगतो. त्याला म्हणावं अरे 20-25 वर्षापूर्वीच फार मोठे कलाकार दिलीप कुमार हे विलासराव देशमुख आणि माझ्याकडे आले आणि मला सांगितलं भुजबल जी आप अगर माली है आपको आरक्षण है मैं तो बागवान हूँ माली और बागवान तो एक ही है जब तुमको आरक्षण है तो मुझे क्यों नहीं है. तो मैं बोला जरूर दूंगा. आणि मग त्यानंतर आम्ही आरक्षण दिला. बागवान यांना दिलं. आपले खाटीक तिकडे कुरेशी त्यांना दिलं. आपले भावसाहेब तिकडे मणियार त्यांना दिलं. असे जे जे म्हणून आहेत मुस्लिमांमध्ये ओबीसी सारखे त्या सगळ्यांना आरक्षण दिलेलं आहे. त्यासाठी दिलीप कुमार आमचे शबीर भाई अन्सारी हे गावागावात गेले प्रचार केला. नाही मी आता मुस्लिमांना सुद्धा आरक्षण देणार आहे. तू काय मुस्लिमांना आरक्षण देतो? तर समजतं का आरक्षण म्हणजे काय? आरक्षण म्हणजे काय? बाबासाहेब आंबेडकरांनी का आरक्षण दिलं हे ज्यांना अगोदर समजून घ्या. हजारो वर्ष जे दबले गेले पिचले गेले सामाजिक दृष्टीने मागास राहिले त्यांना पुढे आणण्यासाठी हे आरक्षण आहे. हा गरीब आणि श्रीमंत हा प्रश्न येत नाही. समजा आजचा गरीब आहे एखादा समजा मराठा समाजाचे एक झाला गरीब आहे त्याला आरक्षण दिलं उद्या तो श्रीमंत झाला मग आरक्षण काढून घ्या. आणि उलटे समजा हा श्रीमंत आहे म्हणून आरक्षण नाही उद्या तो गरीब झाला मग त्याला आरक्षण द्यायचं का नाही? अहो आरक्षण हे आर्थिक स्थितीवर नाही. आरक्षण सामाजिक दृष्ट्या जे मागास राहिलेले आहेत त्यांना वरती आणण्यासाठी. पण ज्याला माहीतच नाही आरक्षण काय म्हणतात ते काय एकदा म्हणेल हे एकदा म्हणेल ते एकदा म्हणेल मराठवाडा एकदा म्हणेल कुणबी एकदा म्हणेल सगळा महाराष्ट्र एकदा म्हणेल इथंच तिथं तिथंच आता म्हणेल सगळे सोयरे. अरे सगळे सोयरे ते कुठून आणलं नाही? मग सगळ्यांनी सांगितलं आपण वडिलांचं नाव लावतो की नाही? आडनाव वडिलांचं नाव लावतो. भारतामध्ये वडिलांच्या पितृसत्ता काय आपली पद्धती. हा म्हणतो सगळे आणि सोयरे त्यांना पण द्या. मी 4 माझी ऍडव्होकेट जनरलला विचारलं 4 आणि एक चीफ जस्टिस हायकोर्टाचे त्या सगळ्यांचं लेखी घेतलं. हे घ्या हे असंच आहे काय त्यांनी सांगितलं हे शक्यच नाही. हे जर केलं तर एखादा ब्राह्मण समाजाच्या बांधवाला वाटलं की ओबीसी मध्ये आरक्षण तर तो सुद्धा घेईल म्हणे. असं आरक्षण सगळ्या सोयऱ्यांना देणं शक्य नाही. द्यायच्या असेल 8 लाख आम्ही हरकती घेतल्या त्या सगळ्यांची जी आहे सुनावणी करा सुनावणी त्यांची. मी घेतल्याशिवाय राहणार नाही. अरे काय चाललेलं आहे? सगळ्यांनीच खरं म्हणजे जे आहे हे त्यांची जी सगळ्या पक्षांची भूमिका आहे ती स्पष्ट केली पाहिजे. ते सुद्धा फिरतायत काय आमच्या नावाने शंख फोडतायत. आम्ही शांत आहोत कायद्याप्रमाणे चालणार आहोत. उगीच उठ सूट वाटेल ते बोलणार नाही. मी हेही बोलणार नाही की सगळा मराठा समाज वाईट आहे सगळ्यांना वाईट टाका नाही. पण जो ओबीसीच्या जीवावर उठला त्याला मात्र तुम्ही अजिबात सोडू नका एवढंच मला तुम्हाला सांगा. अनेक मराठा आहेत नेते
ते एक तर शांत आहे किंवा आपल्या बाजूने बोलत आहे सगळ्यांच्या विरुद्ध मी नाही. आणि आपण सुद्धा एकीनं राहिलं पाहिजे. हा जो ही जी रॅली निघाली आहे ना, हा एकीने राहा. आणि त्यांना सांगतो मी, तुमसे रोका न जाएगा हमारा काफिला, हमने ये भीड़ नहीं, लोगों के दिल जीते हैं, लोगों के दिल जीते हैं. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतो, बदल जाओ वक्त के साथ या फिर वक्त बदलना सीखो. मजबूरियां तो आती आ जाती है, मजबूरियों को मत कोसो. हर हाल में चलना सीखो और हर हाल में जीतना भी सीखो. सगळ्यांनी एकत्र राहा. हे शक्य आहे, त्याच्यासाठी एकत्र लढावं लागेल. आम्ही 288 उमेदवार उभे करू. अरे 88 तर उभे कर, 288 कुठून करतो? आणि 288 मध्ये 8 तर निवडून आण. ये ना मैदानात, ये निवडणुका लढाव. हिंमत असेल तर लढाव निवडणूक. चॅलेंज आहे माझं, 288 उमेदवार उभे करून दाखव. मगाशी चांगलं सांगितलं एकाने, म्हणजे त्याला हेही माहिती नाही या 288 मध्ये राखीव जागा आहेत, दलितांच्या राखीव आहे, आदिवासींच्या राखीव आहे. तिथे सुद्धा मराठा समाजालाच उभं कर. काय हुशार माणूस किती. मागच्या लोकसभेला बीड मध्ये गेले, म्हणे ओपनची जागा आहे ना, मग इथे वंजारी समाजाची पंकजाताई कशी काय? अरे लोकसभेत नाशिकला आला, माझं नाव चालू होतं की उभं राहायचं. अरे नाशिक ओपन आहे, मग भुजबळ इथे कसं काय उभं राहू शकतो? त्याला हेही माहिती नाही की विधानसभा लोकसभेमध्ये ओबीसीला आरक्षण नाही, हे सुद्धा त्याला माहिती नाही. मोठा अक्कलवान प्राणी आहे. रोज नवीन नवीन काहीतरी काढणार, रोज नवीन नवीन. काल परवा म्हणे त्याला बोलता बोलता भोवळ आले. मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो की त्यांच्या तब्येतीला आराम मिळू दे. लढू दे ना, मैदानात लढण्यासाठी सुद्धा मनुष्य आपल्याला तगडा पाहिजेच ना. काय आम्ही त्याच्यासारखे दुष्ट नाही, आम्ही त्यांना शिव्या देणार नाही. आम्ही सांगू, परमेश्वरा त्यांना मोठं आयुष्य दे आणि बुद्धी सुद्धा दे. प्लीज प्लीज त्यांना बुद्धी सुद्धा दे. आयुष्य नुसतं दोन काय, हे सगळं आरक्षण त्यांना समजावून सांगा. हे सगळं जे आहे करत असताना आज सगळ्यांसाठी आपण काम करतो ना. आपल्या गावागावाची भांडणं संपली पाहिजे. मी शरद पवार साहेबांकडे गेलो मी पवार साहेबांकडे, कुणाला विचारलं नाही. सकाळपासून या टीव्हीवर चालू होतं, भुजबळ गेले पवार साहेबांचे, ते पवार साहेब त्यांना भेटत नाही, ते अमुक आहे तमुक आहे. मी गेलो, माझ्या अगोदर मिलिंद नार्वेकर शिवसेनेचे MLC ते भेटायला आले होते. ते 10 वाजता गेले म्हणून मी 10:15 वाजता गेलो, तर ते पण बाहेरच बसलेले होते. काय झालं साहेब, तब्येत बरी नाही, झोपलेले. त्यांच्याशी 15-20 मिनिटं बोललो. मग ते साहेबांचे जावई आले सुळे, म्हणे जरा आतमध्ये या. ते मिलिंद नार्वेकर, ते आतमध्ये भेटले की नाही माहित नाही, आले आणि मग माझ्याशी परत बसले. मग मला म्हणाले, अहो ती साहेबांची तब्येत बरी नाही. म्हटलं ठीक आहे, झोपू दे त्यांना, मला पण एक खुशी आणून द्या, मी पण या कोचावर जरा झोपतो आणि एक पुस्तक आणून द्या. मला आभार मानले त्या पाहिजे त्या लोकांचे, तिथल्या जे सेवक वर्ग. नेमकं शाहू महाराजांचं पुस्तक मला अजून दिलं, बस वाचत बसलो. मी म्हटलं साहेब जेव्हा उठतील तेव्हा मी भेटणार आहे, तोपर्यंत मी आहे इथे. आणि साहेब खरोखरच आजारी होते, काय खोटं सांगायचं कारण नाही. उठल्यावर त्याने मला ताबडतोब बोलवलं. ते पलंगावरच झोपलेले होते. मला विचारलं त्याने कशाला आला. आवाज खोल गेलेला होता, आजारी होते, खरं आहे. मी कधी त्यांना पलंगावर झोपलेलं कधीच पाहिलेलं, पण ते आजारी होते, झोपले होते. पण तोपर्यंत भुजबळाला भेटलेच नाही. 2 तास भुजबळ बसून आले. होय
मी 2 तास नाही 10 तास बसलो असतो. कुणासाठी? माझ्या गोर गरीब या ओबीसीच्या लहान लहान घरांवर हल्ले होत आहेत. लहान लहान पोरांची डोकी फोडली जात आहेत, त्यांची हॉटेल तोडली जात आहेत, त्यांच्या विरुद्ध मारामाऱ्या केल्या जातात, त्यांच्या विरुद्ध कारवाई होत नाही. त्यांच्या संरक्षणासाठी मी जाणार. मी पवार साहेबांकडे जाणार, गरज पडली तर मोदी साहेबांकडे जाणार, राहुल गांधी कोणाकडे पण जाणार, ह्या गोर गरिबांसाठी जाणार. आणि मी पवार साहेबांना हेच म्हटलं, मी काही मागायला स्वतःसाठी गेलो नाही. मी हेच म्हटलं, पवार साहेब तुम्ही सर्वपक्षीय मिटिंगला आलात ना, गावागावात लढाया चालू आहे. ते म्हणाले खरं आहे. मी बीडला गेलो होतो, मला काही लोक भेटले, हे मराठ्याचं हॉटेल आहे, त्या हॉटेलात जायचं नाही. ते वंजारी समाजाचं लग्न आहे, मराठ्यांनी जायचं नाही. म्हटलं हे काहीच नाही, डोकी फोडताय. हा महाराष्ट्र आपल्याला बघायचं आहे का? तुमचं आमचं सगळ्यांचं काम नाही. राजकारणाच्या ठिकाणी कोण जिंकणार कोण हरणार ते पाहू, त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. परंतु हा महाराष्ट्र जो आहे, हा शेवटच्या गावापर्यंत हे समाज एकत्र ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करणार की नाही? त्यांनी सांगितलं मला 50 लोकांमध्ये आम्हाला बोलू. मी काय बोलू? म्हटलं तुम्हाला पाहिजे तेवढे लोक तुम्ही सांगा, तेवढ्या लोकांवर बोला. परंतु बोला आणि सगळ्यांनी एकत्र येऊन, कारण आरक्षण दिल्याने ज्या ज्या वेळेला या राज्यामध्ये तुम्ही मुख्यमंत्री असताना असे काही प्रसंग आले, त्यावेळेला सर्व पक्षाच्या लोकांना बरोबर तुम्ही घेतलं, त्यांच्याशी चर्चा केली आणि मार्ग काढला. मग आता का नाही? आता सुद्धा तुम्हाला तो काढावा लागेल. आणि मग त्यांनी सांगितलं ठीक आहे. काय म्हटलं त्यांना बोलू का इकडं? म्हणजे नको, मी स्वतः फोन करणार आणि मुख्यमंत्र्यांना भेटणार आणि आम्ही पाहू काय करू. त्याच्यानंतर झाल्या मिटिंगा सुरू आहेत त्यांच्या. मला वाटतं, खात्री आहे मला, महाविकास आघाडीचे असतील आणि महायुतीचे असतील, कुठलाही जो प्रमुख नेता आहे त्याला वाटत नाही की गावागावामध्ये लढाया व्हावा. पण हा जो आहे सगळ्यांना शिव्या देणार. ते विरोधी पक्षाचे लोक मिटिंगला गेले नाही तर त्याला हा म्हणतो त्यांना काय रोग भरला का नाही गेले तिकडे मिटिंगला? म्हणजे कोण? शरद पवार साहेब, उद्धवराव ठाकरे म्हणा का नाना पटोले. अरे काय बोलण्याची तुझी भाषा आहे? जरा नीट बोल ना. काही जरी झालं तरी महाराष्ट्राची सेवा केलेले नेते आहेत आमच्या विरुद्ध. इलेक्शनला आम्ही त्यांच्या विरुद्ध, ते आमच्या विरुद्ध. परंतु बोलण्यामध्ये थोडा तरी ताळतंत्र ठेवणार की नाही? प्रत्येकाच्या विरुद्ध. आता मध्येच काय तर फडणवीसला पहिली शिवी, दुसरी शिवी मला, त्याच्यावरून तो प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्यावर घसरला. ते पण याला भिडले. त्याने काढलं भुजबळांचं रक्त असं आहे, तर त्याने काढलं तुझं रक्त तसं आहे. काय सगळ्यांच्या विरुद्ध हा. जरा कोणी त्याच्या बाजूने बोललं नाही तर हा त्यांच्या विरुद्ध जाणार. मला एवढंच सांगायचं आहे, आपण सगळ्यांसाठी काम करायचं आहे, सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे. निवडणुकीमध्ये एकमेकांना पाय ओढण्याचा खेकड्यासारखा प्रयत्न करू नका. एक धनगर उभा राहिला मजबूतीनं, सगळे माळी असतील का कोळी असतील, ते भटक्या विमुख सगळ्यांनी उभं राहा त्याच्या पाठीमागे. नाही तर एक माळी उभा राहिला का दुसरा माळी उभा राहतो, तिसरा माळी उभा राहतो, धनगर सगळा खेळ खल्लास. तो जसं करील आपण पण करूया ना, लढूया आपण. पाहू तर खरं आपली सुद्धा शक्ती आहे. आणि या सगळ्या राजकीय पक्षांना मला सांगायचंय की या सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं तुमचं काम आहे. तुमची भूमिका स्पष्ट करा, तुमची भूमिका स्पष्ट करा. आज आम्ही तर सगळ्यांसाठी काम करतो आहोत. आज ज्या अनुसूचित जातीसाठी आम्ही पार्टी काढली, जमाती आहेत आदिवासी तारती काढली, मराठा समाजासाठी सारथी, ओबीसी साठी महाज्योती, खुल्या प्रवर्गासाठी अमृत, मातंग समाजासाठी आरटी, मुस्लिम बांधवांसाठी सुद्धा MRTI, त्यांच्यासाठी सुद्धा काम केलं. शासनाने निर्माण केलेली नवीन नवीन महामंडळ, विणकर समाजाचा आर्थिक विकास मंडळ सुरू केलं, नाभिक समाजासाठी केश शिल्पी महामंडळ उभं केलं.
सगळ्यांनी आपण एकत्रित राहूया. आपले संत सुद्धा सगळ्यांचे होते. संत तुकाराम कुणबी समाज, सावतामाळी माळी, संत नामदेव शिंपी, नरेश सोनार, संत सेना महाराज नाभिक, संत गोरोबा कुंभार, गाडगे महाराज परीट समाज, संत रोहिदास चर्मकार, चोखा मेळा दली, जगनाडे महाराज तेरी, बसवेश्वर, संत लिंगायत, संत सीताराम बाबा लोहार, सेवालाल महाराज बंजारा, विश्वकर्मा भगवान सुतार, संत बहिणाबाई ब्राह्मण समाज. सगळ्यांनी हेच सांगितलं रे, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदा भेद ब्रह्म अमंगळ. सगळ्यांना एकत्र घेऊन जाऊया. महात्मा फुलेंनी हेच सांगितलं, धर्म राज्य भेद मानवा नसावे, धर्म राज्य भेद मानवा नसावे, सत्याने वर्तावे ईशासाठी. सत्याने, सत्य काय आहे? सत्य हे मागासवर्गीय मागास आहे आणि त्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलेलं आहे. हे सत्य आहे. आणि मग ते आरक्षण सांभाळण्यासाठी तुम्ही आम्ही मग गाव पातळीपासून सगळ्यांनी एकत्रित राहिलं पाहिजे. हे का असं होतं? गावागावात आपण एकमेकांच्या विरुद्ध भांडतो, मग तालुक्यात भांडतो, मग जिल्हा परिषदला भांडतो, मग आपोआप आमदारकीला भांडतो, इकडे आपण कुठेच नाही, मग आपापसात भांडतो. गावागावातून तुमची जी एकजूट पुढे आली पाहिजे. काही ठिकाणी प्रयोग झाले आणि काही ठिकाणी आमच्या काही महिला ज्या आहेत मागासवर्गीय, त्या सुद्धा फक्त ओबीसी पर्व एकच, सर्व एकच बॅनर लावला आणि सरपंच म्हणून निवडून आल्या सगळ्यांच्या विरोधात. हे सगळं होतं, पण तुम्ही एकत्र राहा एवढंच मी तुम्हाला सांगतो. आणि जर आपण जर एकत्र राहिलो तर तुम्हाला अटल बिहारी वाजपेयींनी सुद्धा तेच सांगितलं होतं, निज हाथों में हंसते हंसते आग लगाकर जलना होगा, कदम मिलाकर चलना होगा, कदम मिलाकर चलना होगा. सगळ्यांनी एकमेका बरोबर आपण जाऊया आणि ह्या आरक्षणाचं, आपल्या ओबीसी आरक्षणाचं संरक्षण करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्माननीय ओबीसी योद्धे